गुरुचरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विन्वितसे परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपतीसी सांगितला. पुढे काय वर्तले विस्तारोणी सांगा वहिले. मन माझे वेधले गुरुचरित्र ऐकावया सिद्ध म्हणे. ऐकताता अपूर्व असे पुढे कथा. तेची जाण पतिव्रता श्री गुरु ते विन्वित. कर जोडोनी गुरुसी विन्वितसे भक्तीसी. आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी जेणे होय स्थिर जीवासी. चरण स्मरण सनातन श्री गुरु म्हणती तियेसी. स्त्रियांसी मंत्र उपदेशी पती भक्ती विनेत्यांसी. उपदेशासी देव देऊ नये देता उपदेश स्त्रियांसी. विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी झाले असे परियेसा. ऐसे ऐकता गुरु वचन विन्वितसे कर जोडून. स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले. विस्तारुणी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागली चरणासी करुणा वचने करुणिया. श्री गुरु सांगती तियेसी पूर्वकथा आहे ऐसी. युद्ध देव दैत्यांसी सदैव होय अवधारा. दैत्य सैन्य पडे रणी शुक्र जपे संजीवनी. सकळ सैन्य उठवूनी पुनरपी युद्धा पाठवित. इंद्र वज्रे असुर मारी शुक्र अमृत जप करी. सवेची ती निशाचरी देव सैन्य मारावया. ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी. सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्र करणी. कोपोनीय ईश्वर नंदीस सांगे उत्तर. तुवा जाऊनी वेग वक्र शुक्राचार्य धरुणियानी. स्वामीचे वचन ऐकोणी नंदी गेला ठाकोणी. होता शुक्र तपध्यानी मुखी धरिला नंदीने. नंदी नेत शिवापासी आकांत वर्तला दैत्यांसी. ईश्वरे प्राशिले शुक्रासी अगस्ती सिंधूची या परी. ऐसा कित्येक दिवसांवरी होता शुक्र शिवाचे उदरी. निघून गेला मूत्रद्वारी विसर पडला शिवासी. पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी झाला उद्भव. नाव पावला भार्गव पुन्हा संजीवनी जपे तो. इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी. कैसा शुक्र जिवंत करी पुन्हा दैत्यजनांसी. त्यासी विघ्न करावे एक तू पुरोहित विवेकयुक्त. बुद्धी विचारी अनेक बृहस्पती गुरुराया. पाहे पा दैत्यांचे दैव कैसे शुक्रासारिखा. गुरु विशेषे देतो जीवासी भरवसे. दैत्य येती युद्धासी तैसा तू नव्हेस आम्हासी. आम्हा ते का उपेक्षिसी. देवगुरु तू म्हणविसी बुद्धी करी शीघ्र आता. तू पूज्य सकळ देवांसी जरी आम्हा कृपा करीसी. शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नव्हे जाणा. ऐसे नाना परी देख इंद्र अमरनायक. पूजा करी उपचारिक बृहस्पती संतोषला. गुरु म्हणे इंद्रासी यासी ऐक तू उपायासी. षटकर्णी करावे मंत्रासी सामर्थ्य राहील शुक्राचे. एखादा पाठवावा शुक्रापासी विद्यार्थी करुण त्वरेसी. मंत्र शिकेल भरवसी विद्यार्थी रूपे करुणिया. आपुला पुत्र कच असे त्याते पाठवू विद्याभ्यासे. मंत्र शिकेला आहे कैसी संजीवनी अवधारा. कचा ते आणुनी बुद्धियुक्ती सांग तसे बृहस्पती. तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोणी. आमुची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी. संजीवनी कवणे परी मंत्र शिके पुत्रराया. इंद्रादिक देवतांचा निरोप घेऊनी पितयाचा. शुक्राप्रती गेला कचा विद्यार्थी रूप धरोणी. नमन केले साष्टांगी उभा राहिला करुणांगी. शुक्र पुसतसे वेगी कवण कोठूनी आलासी. बोले आपण द्विजकुमार तुझी कीर्ती ऐकिली थोर. विद्याभ्यासीन मनोहर म्हणून आलो सेवेसी. सेवक होईन तुमचे चरणी आलो इच्छेसी धरुणी. तू भक्त वत्सल शिरोमणी अनाथांचा प्रतिपालक. बोलोनी ऐसे कच वचन विन्वितसे कर जोडून. शुक्रकन्या जवळी येऊन पितया लागी विन्वित. पितयासी म्हणे देवयानी विप्र भला दिसे नयनी. याते तुम्ही शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे की मदन. देवयानी करी चिंतन ऐसा पती व्हावा म्हणे. ऐसी वासना धरुणी पितया ते विनवुनी. शिष्य केला कच सगुणी शुक्राचार्य विद्या सांगे. ऐसा विद्याभ्यास करीत दैत्यकुळी म्हणती निश्चित. देवगणी आले सत्य कपट वेशे करुणी. शिकून या विद्येसी जाऊनी शिकविल देवांसी. पुढे होईल आम्हासी तेने मन चिंतावले.
काळक्रमिता एके दिवसी कच पाठविला समिधांसी, दैत्य जाती सह्येसी तया कचाचे अवधारा, राणी जाऊनी समागमेसी, दैत्य मारिले कचासी, समिधा घेऊनी घरासी, दैत्य आपण येते झाले, शुक्राचार्याची कन्या, पितयासी परममान्या, पितयासी विनवी धन्या, कच कैसा नाही आला, कच आलिया वाचुनी, भोजन न करी देवयानी, ऐसे ऐकता निर्वाणी, शुक्राचार्य चिंतावला, ज्ञानी पाहे मानसी, मृत्यू झाला असे तयासी, मंत्र जपुनी संजीवनीसी, त्वरित घरी आणिला. आणिक होता बहुत दिवस, दैत्य करीती अति द्वेष, गेला होता वनवास, पुनरपि तयासी वधियेले, मागुती वाचेल म्हणूनी, चूर्ण करीती छेदोनी, दाही दिशा टाकूनी, आले घरा पुनरपि, दिवस गेला अस्तमानी, पूस तसे देवयानी, कच न दिसे म्हणूनी, पितया ते विनवीत, कच माझा प्राण सखा, ना अनिशी जरी खाई न विखा, दावी मज तया ते मुखा, म्हणूनी प्रलाप करीतसे, कन्येवरी ममत्व बहुत, तेने शुक्र ज्ञाने पाहत, छिन्न भिन्न केले म्हणत, मंत्र जपला संजीवनी, धन्य मंत्राचे सामर्थ्य, कच आला घरा त्वरित, देवयानी संतोषत, पितया ते आलिंगिली. दैत्यमणी विचार करीती, काय केल्यान मरे म्हणती, गुरु कन्येसी याची प्रीती, म्हणून गुरु वाचवितो, आता उपाय करू यासी, उदयीक येईल एकादशी, मारुणी मिळवू पानेसी, गुरु मुखी पाजावे, ऐशी निगुती करोनी, आली एकादशी दिनी, कचा ते बाहेर नेओनी, मारते झाले दैत्य शिष्य, प्राशन करविती गुरुसी, मिळवून या मध्यरसी, स्निग्ध मिळवून या बहुवसी, शुक्र गुरुसी देत झाले, मागुती पुसे देवयानी, पितया ते विनवूनी, कचासियानी म्हणूनी, रुदन करी आक्रोशे, शुक्र पाहतसे ज्ञानी, न दिसे कच त्रिभुवनी, खेद करीतसे मनी, कन्या लोभे करुनिया, विचार करिता सर्वा ठाई, दिसू लागला आपुले देही, संदेह पडला शक्रासी पाही, कैसे करावे म्हणूनी, कन्येसी म्हणे शुक्र देखा, कच न ये आता ऐका, माझे उदरी असे निका, कैसा काढू तयासी, यासी काढिता आपणासी, मृत्यू होईल परियेसी, काय अभिलाष असे त्यासी, म्हणून कन्येसी पुसतसे, पितया विनवी देवयानी, अभिलाष होता माझे मनी, भार्या त्याची होऊनी, दोघे राहू तुझ पाशी, हाची भावा माझा पती, ऐसे संकल्पिले चित्ती, न उठे जरी पुढती, तरी प्राण त्यागीन, संदेह पडला शुक्रासी, बोधिता झाला कन्येसी, त्यास उठविता आपणासी, मृत्यू होईल अवधारी, कन्या म्हणे पितयासी, सकळा तू वाचविसी, आपुला प्राण जाईल मनसी, हे आश्चर्य वाटतसे, शुक्र म्हणे देवयानी, मंत्र असे संजीवनी, मज वाचुनी नेने कोणी, माते कोण उठविल, मंत्र सांगून कवणा, षटकर्णी होता जाईल गुणा, कचा करिता माझा प्राण, जाईल देखा अवधारी, न ऐके कन्या देवयानी, पित्याचे चरण धरोनी, विनवी तसे कर जोडोनी, मंत्र आपणा ते शिकवावा, कचासी तू सजीव करी, तुझ येईल मृत्यू जरी, मी मंत्र जपोणी निर्धारी, सजीव करीन तुझ लागी, शुक्र म्हणे कन्येसी, मंत्र सांगोणे स्त्रियांसी, दोष असता परियेसी, वेदशास्त्र संमत असे, स्त्रियांसी मंत्र पतिभक्ती, जपू नये मंत्रयुक्ती, सांगता दोष आम्हा घडती, मंत्र सामर्थ्य जाईल, पितयासी म्हणे देवयानी, सुखे असा मंत्र जपोनी, प्राण जातो म्हणून मूर्छंगत पडली ते, शुक्राची कन्येवरी प्रीती, उठवूनी तीसी आलिंगिती, मंत्र तीसी सांगती, संजीवनी अवधारा, आपुल्या पोटी कच होता, तोही होय ऐकता, मंत्र जहाला षटकर्णता, मग जपला कचा निमित्त, शुक्राचे पोटातुनी, कच निघाला फोडूनी, मंत्र जपेती देवयानी, पितया ते उठविले, 3 वेळा मंत्र जपता, कचे पाठ केला तत्वता, संतोष करी मनी बहुता, कार्य साधले म्हणूनी, शुक्राचार्याचे नमुनी, कच विनवी कर जोडूनी, माते दैत्य मारिती म्हणूनी, निरोप द्यावा मज लागी, स्वामीचेनी विद्या शिकलो, तुझे कृपेने पूर्ण झालो, देव कार्यार्थ संतोषलो, म्हणून चरणी लागला, शुक्राचार्य हा हर्षोनी, निरोप दिला त्या लागोनी, पदर धरी देवयानी, प्रतिभावे म्हणून या, तू ते मारिले 3 वेळी, मी वाचविले त्या काळी, विद्या शिकलासी
पित्याजवळी अवश्य वरावे मज लागी. कच म्हणे ऐक बाळे, गुरु कन्या भगिनी बोले. तुवा आमुते वाचविले, माता होसी निर्धारी. वरिता दोष आपणासी, दूषण ठेवितील सर्व ऋषी. भगिनी तू आमुची होसी, कैसी वरू म्हणे तो. देवयानी कोपोनी, शाप दिला ते क्षणी. वृथा विद्या होईल मानी, समस्त विसरे तात्काळी. माझे अंतकरणीची आशा, वृथा केली निराशा. विद्यानये तू जलवलेशा, म्हणून शाप दिला. कच म्हणे तियेसी, वाया शापिले आम्हासी. पुरुषवरील तुझसी, ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी, जाणे अमृत संजीवनी. तुझ शिकविले म्हणून पुढे मंत्र न चाले. ऐसा शाप देऊणी, कच गेला निघुणी. संतोष झाला इंद्रभुवनी, दैत्य जीवन नव्हेची. शुक्राचा संजीवनी मंत्र, कामानये झाला अपात्र. स्त्रियांसी न सांगावा मंत्र, म्हणून श्री गुरु निरूपिती. स्त्रिया लागी पती सेवा, याची कारणे मंत्र न द्यावा. व्रतोपवास करावा, गुरु पुरुष निरोपावे. सावित्री विनवी श्री गुरुसी, व्रत आचरले बहुवसी. तुझे वाक्य आम्हासी, व्रत एखादे निरोपावे. तुझवरी झाला विश्वास, तुझ वाचून नेणू अनिकास. व्रत तुझी आम्हास, व्रत तुझी चरण सेवा. भक्ती राहे तुझे चरणी, ऐसा निरोप द्यावा मुनी. म्हणून लागली चरणी, कृपा करी म्हणूया. श्री गुरु म्हणती तियेसी, सांगेन तुझ व्रत ऐसी. स्थिर होय अहेवपणासी, राज्य पावे तुझा पती. दंपत्य विनवी श्री गुरुसी, तुझे वाक्य कारण आम्हासी. जैसा तू निरोप देसी, तेने रीती राहाटू. जो गुरुवाक्य न करी, तो पडे रौरव घोरी. तुझे वाक्य आम्हाशी री, म्हणून चरणी लागली. भक्तवत्सल श्री गुरुनाथ, सांगता झाला अधिप्रीत. विस्तारोणी समर्थ, व्रत तिसी सांगतसे. सिद्ध म्हणे नावधारका, श्री गुरु म्हणती कौतुका. ऐकता ती दंपती निका, अति प्रीती करोनिया. श्री गुरु म्हणती तयांसी, सांगेन व्रत इतिहासी. ऋषी पुसती सुतासी, व्रत बर्वे निरोपावे. सूत म्हणे ऋषीश्वरा, व्रत सांगेन मनोहरा. स्त्रिया अथवा पुरुषा बरा, व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत, निर्विकल्प विख्यात. ऐसा ईश्वर अर्पिता त्वरित, सकळाभिष्टे पाविजे. संसार सागरात विषयातूर आचरत. तेही पूजिता पूर्ण भक्त, त्यासी ईश्वर प्रसन्न होय. विरक्त अथवा संसारग्रत, विषयातूर आसक्त. जे पूजिती पूर्ण भक्त, त्यासी ईश्वर प्रसन्न होय. तेने पाविजे पैल पार, ऐसे बोलती वेदशास्त्र. स्वर्गापवर्गा अधिकार, त्यासी होय परियेसा. विशेष व्रत असे ऐका, सोमवार व्रत नायक. ईश्वरार्चन करा विवेक, सकळाभिष्टे पाविजे. नक्त भोजन उपवासी, जितेंद्रिय करा विशेषी. वैदिक तांत्रिक पूजेसी, विधीपूर्वक सकळीक. गृहस्थ अथवा ब्रह्मचारी, सुवासिनी कन्याकुमारी. भ्रतवीन विधवा नारी, व्रत करावे अवधारा. याचे पूर्वी लाख्यान सांगेन ऐका, अति गहन. ऐकता करी पावन, सकळासही परियेसा. स्कंद पुराणींची कथा, सर्व सांध्यंत ऐका. पूर्वयुगी आर्यावर्तका, राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी, धर्मात्मा राजा परियेसी. धर्ममार्गाचरे हर्षी, अधर्माते शिक्षा करी. अखिल पुण्ये त्याने केली, सकळ संपत्ती वाढविली. समस्त पृथ्वी जिंकली, पराक्रमे करुणिया. सहपत्नी धर्म करीती, पुत्र काम्ये शिवाप्रती. ऐसा किती काळ क्रमिती, कन्या झाली तयाते. अति सुंदर सुलक्षण, पार्वती रूपा समान. तेज फाके सूर्य किरण, अति लावण्य न वर्णवे. वर्तावया जातकासी, बोलाविले ज्योतिषी. द्विज मिळाले अपारेसी, वर्तविती जातक. म्हणती कन्या सुलक्षण, नामे सीमंतिनी जाण. उमे सारखे मांगल्यपण, किंवा दमयंती स्वरूप होय. भागीरथी ऐसी पुरा रूपासी, लक्ष्मी सारखी गुण राशी. ज्ञाने देव मता सरसी, जानकी समान पतिव्रता. सूर्यासारखी होईल कांती, चंद्रा समान मन शांती. 10 सहस्र वरुषे ख्याती, पती सह राज्य करील. जातक वर्तवले कितीसी, राव पावला अतिहर्षी. अखिल दाणे विप्रांसी, देता जाहला अवधारा. असता राव सभेसी, द्विज एक परियेसी.
भय न धरिता वाक्यासी बोलतसे अवधारा. ऐक राया माझे वचन कन्या लक्षण मी सांगेन. 14वे वर्षी विधवापण होईल येसी जाणपा. ऐसे वाक्य परी सोनी राव पडिला मूर्छा येऊणी. चिंता वर्तली बहुमणी विप्रवाक्य परिसता. ऐसे सांगुनी ब्राह्मण गेला निघोणी तक्षण. सर्व दुःखाते पावण तळमळीत ते धवा. ऐसे बालपण क्रमिता 7 वर्षे जाती तत्वता. चिंतित होती माता पिता वराड केवी करावे. 14वे वर्षी विधवापण म्हणून बोलिला ब्राह्मण. तेने व्याकुळ अंतकरण राजा राजपत्नीचे. कन्या खेळे राजांगणी सवे सखया ते घेऊणी. बोलता ऐकिले विप्रवचनी 14वे वर्षी विधवत्वत. ऐसे कोणी वचन कन्या करीतसे चिंतन. वर्तता आली एक दिन तया घरी ब्रह्मस्त्री देखा. याज्ञ वल्क्याची पत्नी मैत्रेयी म्हणोनी. घरी आली देखोणी चरण धरीत ते धवा. भावे साष्टांग नमुनी कर संपुट जोडोनी. विनवी करुणा वचनी माते प्रतिपाळी म्हणतसे. सौभाग्य स्थिर होय जेणे उपाय सांगे मज कारणे. चंचळ असे अंतकरणे म्हणून चरणी लागली. कन्या विनविती येसी ऐसे व्रत सांग आम्हासी. आम्हा जननी तुची होसी व्रत सांग म्हणतसे. ऐकोणी कन्येच्या वचना बोले मैत्रेयी जाणा. शरण रिघावे उमा रमणा. अहेव पण स्थिर होय सोमवार परियेसी व्रताचरी नेमेसी. पूजा करावी शिवासी उपवास करुणी अवधारा. बर्वे सुस्नात होनी पितांबर नेसोनी. मन स्थिर करुणी पूजा करावी गौरीहरा. अभिषेके पापक्षय पीठ पूजिता साम्राज्य. गंधाक्षता पुष्पमाल्य सौभाग्य सौख्य पाविजे. सौगंध होय धूपाणे कांती पाविजे दीपदाणे. भोग नैवेद्यार्पणे तांबूल दाणे लक्ष्मी स्थिर. चतुर्विध पुरुषार्थ नमस्कारिता त्वरित. अष्टैश्वर्ये नांदत ईश्वर जप केलिया. होमे सर्व कोश पूर्ण समृद्धी होतसे जाण. करिता ब्राह्मण भोजन सर्व देवता तृप्त होती. ऐसे सोमवार व्रत कन्ये करी ओ निश्चित. भवालिया दुरित परिहरती महाक्लेश. गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती तत्वता. ऐकोणी सीमंतिनी तत्वता अंगीकारिले व्रत देखा. सोमवारचे व्रत आचरे सीमंतिनी त्वरित. पिता देखुणी निश्चित विवाह योग्य म्हणोनी. राजा विचारी मानसी वराड करावे कन्येसी. जैसे प्राक्तन असेल तिसी तैसे घडो म्हणतसे. विचारोणी मंत्रियांसी पाठविता झाला राष्ट्रांसी. दमयंती नळवंशी इंद्रसेनाचा कुमारक. चंद्रागद वर बरवा जैसा तेज चंद्रप्रभा. बोलाविले विवाह शोभा कन्या दिदली संतोषे. राजे भूमांडलिक देखा समस्ताले वराडिका. वराड आले अति कौतुका. महोत्साह नाना परी. नाना द्रव्यालंकार वराडिका देईन रपवर. अखिल दाणे देकार विप्रा लागी देता झाला. पाठवणी केली सकळिका जामात ठेविला कौतुका. कन्या स्नेह अनेका म्हणून राहविले राजपुत्रा. राजपुत्र श्वशूर गृही स्त्रिया प्रीती अति स्नेही. काळक्रमिता एके समयी जल क्रीडेसी निघाला. कालिंदी म्हणिजे नदीसी राजपुत्र परियेसी. सर्व दळ समागमेसी गेला नदीसी विनोदे. राजपुत्र निघे नदीत सवे निघाले लोक बहुत. विनोदे असे पोहत अति हर्षे जल क्रीडा. पोहता राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका. आकांत झाला सकळिका काढा काढा म्हणताती. सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ. उदकी पाहताती तये वेळ न दिसे कोठे बुडाला. उभयतटी सैन्यातून धावत गेले राजसदना. व्यवस्था सांगती संपूर्ण जामात तुमचा बुडाला. कालिंदी नदीच्या डोहात संगतीने होते पोहत. अदृश्य झाला त्वरित न दिसे कुमार बुडाला. ऐकोणी राजा पडे धरणी मूर्छना येऊनी तक्षणी. कन्या ऐकताच श्रवणी त्यजू पाहे प्राणाते. राजा कन्येसी संबोखित आपण गेला धावत. राजस्त्रिया शोक करीत कन्या दुःखे अति बहु. सीमंतिनी करी शोका म्हणे देवा त्रिपुरांतका. शरण रिघालिया देखा मरण कैसे न आले मज. मृत्यू 14 वर्षी जाण म्हणून धरिले तुमचे चरण. व्रथा गेले व्रताचरण सोमवार शिवाचे. तव देणे अढळ सकळा मज उपेक्षिले जाश्वनीळा. अपकीर्ती तुझ केवळा शरणागता रक्षिसी.
स्मरण करी श्री गुरुसी याज्ञवल्क्य पत्नीसी सांगितले व्रत आम्हासी सौभाग्य स्थिर म्हणून या तिची या वाक्ये करुणी पूजिली त्रिशिव भवानी व्रथा झाली माझे मनी शीघ्र विनवी शिवासी ऐसे दुःखे प्रलापत सीमंतिनी जाय रडत गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखोणी नयनी धरावया गेला धावोनी कन्ये ते आलिंगोणी दुःख करी अत्यंत सकळ मंत्री पुरोहित सर्व सैन्य दुःख करीत बोलाविले नावे करी त्वरित पहा म्हणती गंगेत गंगा सकळ शोधिती न दिसे कुमार कवने गती शोक करीतसे सीमंती राजा संभोखी तियेसी राजकुमाराचे सेवक करू लागले बहु दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेना कारणे ऐकोनिया इंद्रसेन दुःख करी अति गहन भारे सहित धावून आला तया मृत्यूस्थळा दोघे राव मिळून शोक करीती दारुण हा कुमारा म्हणून उरशीर पिटताती हा पुत्रा ताता म्हणत राजा गडबडा असे लोळत मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करीती कोठे गेला राजसूत म्हणून सीमंतिनी रडत खिन्न झाले समस्त माता पितर श्वशुरादी कोणे स्थानी पती गेले म्हणून सीमंतिनी लोळे ललाट हस्ते पिटिले पार नाही शोकासी सीमंतिनी म्हणे पितयासी प्राण त्यजीन पती सरसी वाचून या संसारासी वैधव्य कोण भोगिल पुसे सकळ द्विजासी करावे की सह गमनासी विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये प्रेत शोधावे नदीत दहन करावे कन्ये सहित न दिसे बुडाला गंगेत केवी सह गमन होईल आता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तव वरी राखणे ऐकोनिया द्विजवचने राजा कन्ये विनवीतसे ऐसे व्याकुळ दुःखे करीती मंत्री पुरोहित म्हणती जे असेल होणार गती ब्रह्मादिका चुकेना होणार झाली देव करणी काय कराल दुःख करुणी ऐसे मंत्री संबोखुणी राया ते चला म्हणती निघाले राजे उभयता मंदिरा पावले दुःख करिता इंद्रसेन अति दुःखिता न विसरे कधी पुत्र शोक राज्य व्यापार सोडुनी दुःख करी पुत्र चिंतणी गोत्रजी राज्य हिरुणी कपटे घेतले तयाचेच सहभार्या रायासी ठेविते झाले कारागृहासी पुत्र शोके बहुत्यासी राज्यभोग चाड नाही चित्रवर्मा राव देखा कन्या ठेविली ममत्विका प्राण त्युजू पाहे निका लोक निंदितील म्हणून राव म्हणे कन्येसी पुत्र नाही आमुचे वंशी कन्या एक तू आम्हासी पुत्रा परी रहाटावे लोक निंदितील आम्हासी वैधव्य आले परियेसी वर्ष एक क्रमिल यासी पुढे आचार करी ओ बाळे पित्याचे वचन ऐकोणी करीतसे बहुचिंतनी म्हणे देवा शोळपाणी केवी माते गांजिले ऐसे विचारुनी मानसी व्रत आचरे तत्परेसी सोमवार उपवासासी ईश्वर पूजा करीतसे इकडे तो राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी नागलोकीची या नारी आल्या होत्या नदी तिरी राजकुमार आला पुरी नदी तटाकी वाहतसे देखोनिया नागकन्या काढिती संतोषे करोनिया अमृता शिंपिती आणुनिया सावध केला तयाते कन्या मिळून त्यासी घेऊन जाती तक्षका पासी विचित्र नगर परियेसी राजपुत्र पाहतसे पाहे पाताळ नगर रचना जैसी भूशोभा इंद्रभुवना गोपुरे दिसती महारत्ना विद्युलत्ते परी इंद्रनीळ वैडुरीसी माणिके मुक्ता फळांसी महारम्यपुरी जैसी सूर्यकांती मिरवत चंद्रकांती सरसी भूमी महाद्वारे कपाट हेमी अनेक रत्ने नाही उपमी ऐशा मंदिरा प्रवेशला पुढे देखिली सभा थोर समस्त बैसले सर्पाकार आश्चर्य करी राजकुमार असंख्य सर्प दिसताती सभेमध्ये अतिशोभिता मध्ये बैसला जगन्नाथ जैसी सूर्यकांती फाकत अति उन्नत बैसला अनेक क्षत फणा दिसती जैसी वीज लखलखती पितांबरे सज्जोती रत्नकुंडल मंडित अनेक रत्न खचित देखा मुकुट मिरवती सहस्त्र एका सहस्त्रफणी मिरवे तक्षका ऐसा सभे बैसला असे रूप यौवन नागकन्या नाना परी भरणे लावोनिया अनेक सहस्त्र येऊनिया सेवा करीती तक्षकाची ऐशा सभास्थानी देख राव बैसला तक्षक देखोनिया राजकुमारक नमन करी साष्टांगी तक्षक पुसे नागकन्यांसी कैचा कुमारा निलासी
सुलक्षण दिसतो कैसी कोठे होता म्हणे तया. नागकन्या म्हणती त्यासी नेनो नाम याचे अंशी. वाहता आला यमुनेसी घेऊन आलो तुम्हा जवळी. तक्षक पुसे राजकुमारासी नाम कवण कवणे वंशी. काय कारणे आलासी कवण देशी वास तुझा. सांगे राजकुमार देख आम्ही भूमंडळ नायका. नैषध राजपती ऐका नळ नामे पुण्यश्लोक. त्याचा पुत्र इंद्रसेन जन्मामुचा त्यापासून. चंद्रागद नामे आपण गेलो होतो श्वशुरागृहा. जल क्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी. विधी वशे आम्हासी बुडालो नदी अवधारा. वाहता आलो नदीत नागकन्या मज देखत. घेऊन आल्या तुम्हा प्रत पूर्व भाग्ये करुणी. पूर्वार्जित पुण्यवंशी भेटी झाली चरणांसी. धन्य माझे जीवितवासी कृतार्थ झालो म्हणतसे. करुणा वचन ऐकोणी तक्षक बोले संतोषोनी. नको भिऊ म्हणोनी धैर्य तया दिसले. शेष म्हणे रे बाळा तू आहेसी मन निर्मळा. तुमचे घरी सर्व काळा दैवत कोण पूजितसा. ऐसे ऐकोणी राजकुमार हर्षे झाला निर्भर. सांगतसे विस्तार आपुला देव शंकर. सकळ देवांचा देव नाम ज्याचे सदाशिव. वामांगी उमा अपूर्व त्या लागी पूजू निरंतर. त्या ज्यापासून जनित ब्रह्मा सृष्टी सृजितो अनुपमा. तो सदाशिव आम्हा निज दैवत निर्धारे. तयाच्या सत्वगुणेसी विष्णू पजला परियेसी. प्रतिपाळक लोकांसी तो सदाशिव आराधितो. ज्याच्या तामस गुणे जाण एकादश रुद्रगण. उपजले असती या कारण प्रलय करता या नाव. धाता विधाता आपण उत्पत्ती स्थिती लय कारण. तेजासी तेज असे जाण तैसा ईश्वर पूजितसो. पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण वायू आकाशी. तैसा पूजितसो शिवासी म्हणे राजकुमार देखा. सर्वांभूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन. जो रूपे असे अचिंतन तो ईश्वर पूजितसो. ज्याची कथा वेद जाहले तक्षक शेष ज्याची कुंडले. त्रिनेत्री असे चंद्रमोळे तैसा शंकर पूजितसो. ऐसे ऐकोणी वचन तक्षक संतोषला अति गहन. राजकुमारा लिंगोण तुष्टलो म्हणतसे. तक्षक बोले तये वेळी तुझ देईन राज्य सकळी. तुवा राहावे पाताळी आनंदे भाग्य भोगित. माझ्या लोकी जे जे रत्न ते ते देईन तुझ कारण. पाहुनिया समाधान सुखे येथे राहावे. पाताळ लोकीची रचना पाहावी तू अनुपमा. कल्पवृक्ष मनोरमा आहेत माझ्या नगरात. अमृत न देखती स्वप्नी कोणी ते भरले असे जैसे पाणी. तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात. नाही मरण तव येथे रोग पीडादी समजते. नेणती कोणी स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे असे. सुखे राहावे येथे स्वस्थ तक्षक कुमारक सांगत. राजपुत्र असे विनवित करुणा वचने. राजपुत्र विनवी तक्षकासी मी एकलाची पितयाचे कुशी. भार्या चतुर्दश वर्षी शिव पूजनी रत सदा. नूतन झाले माझे पाणी ग्रहण गुंतले तेथे अंतकरण. पाहीन माता पिता चरण तेने सर्वस्व पावलो. आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत. पत्नी जीव त्यागील सत्य हत्या पडे मस्तकी. देखिले तव चरण आपण तेने झालो धन्य धन्य. रक्षिला आपण माझा प्राण दर्शन करा माता पिता. तक्षक झाला संतोषित नाना रत्ने त्यासी देत. अमृत पाजिले बहुत अन्वक दिदले स्त्रियेसी. कल्पवृक्ष फळे देती अपूर्ण वस्तू आभरणे त्यासी. जे अपूर्व असे क्षिती अमूल्य वस्तू देता झाला. इतके देऊनी कुमारकासी तक्षक बोले परियेसी. जे जे काळी आम्हा स्मरसी तव कार्य सिद्धी पावेल. आणिक संतोषोनी चित्ती वस्त्रे वाहणे मागुती. तुरंग दिदले मनोगती सवे दे कुमार आपुला. चंद्रागद कुमारासी इतके दिदले आनंदेसी. निरोप दिदला परियेसी वाहन तुरंग मनोहर. तक्षका नमुनी त्वरित वारूवरी आरूढ. राजसूत मनोवेगे मार्गक्रमित नागकुमार सवे जाणा. जी स्थानी बुडाला होता तेथे पावला क्षण न लागता. निघाला बाहेर वारू सहिता नदीत टाकी उभा असे. सोमवार त्या दिवशी सीमंतिनी आली स्नानासी. सवे होत्या सखी सेवेसी नदी तीरी उभी असे. सीमंतिनी म्हणे सखियासी आश्चर्य वाटे मानसी. उदकातुनी निघाला परियेसी सवे असे नागपुत्र. राक्षस होई की वेश धरू रूप धरिले असे नरू. दिसतसे मनोहरू तुरंगारूढ झाला असे.
कैसे पहा हो रूप यासी, जेवी सूर्यप्रकाशी, दिव्यमालांबरे कैसी सुगंध असे परिमळा, 10 योजनेपर्यंत सुवास येत असे अमित, पूर्वी देखिला असे रूपवंत, भासे त्यासी पाहिला, स्थिर स्थिर भयभीता, त्याची पाहती स्वरूपता, आपुलापती सादृश्य म्हणता, रूप आठवी ते वेळी राजपुत्र पाहे ती येसी, म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी, गळसरी न दिसे कंठासी, हार नसे मुक्ता फळ, लोकी तसे अंग खूण, न दिसे हळदी करी कंकण, चित्ती व्याकुळ रूपहीन, सदृश दिसे प्राणेश्वरी, मणी की विचरी मागुता, रूप तिचे आठविता, तुरुंगावरुणी उतरता नदी तिरी बैसला असे, बोलावुनी तियेसी पूसतसे अति प्रेमेसी, तुझा जन्म कवणे वंशी, पुरुष तुझा कोण सांगे, का कोमाईलीस बाळपणी, दिससी शोके म्लान लक्षणी, सांगावे मज विस्तारोणी, अति स्नेह पुसतसे, ऐकोणी सीमंतिनी देखा, आपण न बोले लज्जे ऐका, सखियांसी म्हणे बालिका, वृत्तांत सांगा समस्त, सखिया सांगती तयासी, हे सीमंतिनी नाम परियेसी, चंद्रागदाची महिषी, चित्रवर्म्याची हे कन्या, हिचा पती अति सुंदर, चंद्रागद नामे थोर, जळ क्रीडा करिता फार, येथे बुडाला नदीत, तेने शोक करिता ऐसी, वैधव्याले परियेसी, दुःख करीत 3 वर्षी, लावण्य हिचे हरपले, सोमवार व्रत करीत उपवास पूजादी आचरत, आज स्नानानिमित्त आली असे नदीसी, हिच्या श्वशुराची स्थिती देखा, पुत्र शोके विकळ ऐका, राज्य घेतले दायाधिका, कारागृही घातले, या कारणे सीमंतिनी नित्य पूजी शूलपाणी, सोमवार उपोषणी, म्हणून करीती परियेसा, इतके सख्या सांगती, मग बोले आपण श्रीमंती, किमर्थ पुसता आम्हा प्रती, आपण कोण कंदर्परूपी, गंधर्व किंवा तुम्ही देव, किन्नर अथवा सिद्ध गंधर्व, नर रूप दिसता मानव, आमुते पुसता कवण कार्या, स्नेहभावे करुणी, पुसता तुम्ही अति गहनी, पूर्वी देखिले होते नयनी, न कळे खूण म्हणतसे, आप्तभाव माझ्या मणी, स्वजन तसे दिसता नयनी, नाम सांगा म्हणून आठवी रूपपतीचे, आठवणी पतीचे रूप, करू लागली अति प्रलाप, धरणी पडली रुदित बाष्प, महादुःख करीतसे, तियेचे दुःख देखोनी, नयनी कुमार विलोकी, तटस्थपणी, मुहूर्त एक सावरुणी, आपण दुःख करीतसे, दुःख करुनिया देखा, प्रक्षाळिले आपुल्या मुखा, मुखी राहे म्हणे ऐका, आमुचे नाम सिद्ध म्हणे, सीमंतिनी करिता शोक अपार, जवळी आला राजकुमार, हाती धरली सत्वर, संबोखी तसे प्रेम भावे, एकांती सांगे तियेसी, म्हणे तुझ्या भ्रतारासी, देखिले आम्ही दृष्टीसी, सुखी आता असावे, तव व्रत पुण्ये करुणी, पती शीघ्र पाहासी नयनी, चिंता करुण नको, म्हणून तृतीय दिनी भेटले, तव पती माझा सखा, प्राण तोची ऐका, संदेह न करी ओ बालिका, आण शिवचरणाची, ऐसे एकांती सांगून, प्रगट न करी म्हणून, दुःख आठवले ऐकून, सीमंतिनी बाळिकेसी, सुटल्या धारा लोचनी, प्रेमे रडे स्फुंदोणी, विचार करी सीमंतिनी, हाची होय मम पती, पती सारिखे मुख कमळ, नयन सुंदर अति कोमळ, ध्वनी बोलता ज्याची मंजुळ, अति गंभीर बोलतसे, मृदू वाणी पती सरसी, तैसाची बोले तो हर्षी, धरिता माझिया करासी, अति मृदू लागले, माझे पतीचे लक्षण, मी जाणे सर्व खूण, हाची होय माझा प्राण, समस्त चिन्हे असती, यास देखुणी नयनी धारा सुटल्या प्रेमे जीवनी, नवलपरी विचारुणी मागुती अनुमान करीत, दैवहीन असे आपण, कैसा पती येईल म्हणून, बुडाला नदीत जाऊन, मागुती कैसी भ्रांती म्हणे, मेला पती मागुती येता, ऐशी न ऐकिली कानी कथा, स्वप्न देखिले की भ्रांता, काय कळते माझे मना, धूर्त होय की वेशधारा, राक्षस यक्ष किंवा किन्नरी, कपटे प्रगटला नदी तिरी, म्हणून कल्पना करीतसे, किंवा पावला शिवव्रते, की धाडिला गिरिजानाथे, संकट जाणून आमुच्या येथे, मैत्रेयी कारणे धाडिला, ज्यास प्रसन्न शंकर, त्यास कैचा दुःख विकार, चिंतिले पाहिजे निर्धारे, ऐसे चिंती सीमंतिनी, ऐसे होता राजकुमार, आरूढला वारूवर, निरोप मागे प्रीतिकर, सीमंतिनी नारीसी, निघाला अश्व मनोवेगे,
पातला नगरा अतिशीघ्रे वासुकी पुत्र होता संगे तया पाठवी नगरांत त्वा जाऊनी वैर्यांसी इष्टती सांगा वादियासी न ऐकता तव बोलासी संहारी न बोलावे ऐसे वचन ऐकोणी त्वरित पावला राजभुवनी उभा राहुनी कठोर वचनी बोलतसे नगराधिपतीसी चला शीघ्र कुटुंबेसी चंद्रागदाचे भेटीसी तक्षकाचे दर्शनासी गेला होता पाताळी कालिंदिये नदीत बुडाला हे ऐकून या मात तुम्ही केला स्वामीघात राज्य घेतले इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हासी चाड असे जरी प्राणासी शरण जावे तयासी इंद्रसेना स्थापोणी तक्षकासारखा मैत्र जोडला दिदले नवनाग सहस्त्र बळा शीघ्र लागा चरण कमळा चंद्रागदाचे जाऊनी न ऐकाल माझ्या वचना तरी आताची घेतो प्राणा तक्षके पाठविले आपणा पारिपत्या कारणे हो ऐसे वचन ऐकोणी शत्रू भयाभीत मणी हीन बुद्धी केली जानोनी आता शरण निघावे जरी करू बलात्कार तक्षक करील संहार लोकात होई निंदा फार प्राण जाईल आपुला ऐसे विचारुनी मानसी बाहेर आणि ती इंद्रसेनासी नाना वस्त्रे आभरणेसी सिंहासनी बैसविला सकळ विनविती त्यासी अपराध घडला आम्हासी प्राण राखा वेगेसी म्हणून चरणी लागले राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे त्यासी तुमचा पुत्र आला परियेसी वासुकी भेटी गेलात होता ऐकोणी राव संतोषी त्यासी आठवूनी अधिक दुःखासी मूर्छाये ओनी धरणीसी पत्नी सहित पडियेला नाग कुमरे उठविले त्यासी दुःख कासया करावे हर्षी येईल पुत्र भेटीसी त्वरे करोनी आताची मग राव अतिहर्षी बोलावीत मंत्रियांसी नगर शृंगारावयासी निरोप दिला ते वेळी ऐसा निरोप देऊन भेटी निघाला आपण सकळ दायाद स्वजन राणी वसादी करुणी मंत्री पुरोहितासहित निघाले लोक समस्त कौतुक पाहो म्हणत मेला पुत्र कैसा आला आनंद झाला सकळीका राव मानी महाहरिखा पाहीन म्हणे पुत्र मुखा अति आवडीने अवधारा सवे वाजंत्र्याचे गजर नगर लोका संतोष थोर करिताती जय जयकार अति उल्हास करिताती ऐसे जाऊनी पुत्रासी भेटी झाली रायासी चंद्रागद पितयासी नमस्कारी साष्टांगे अति प्रेमे पुत्रासी आलिंगी राव त्वरेसी सद्गदित कंठेसी नेत्री सुटल्या अश्रुधारा पुत्रासी म्हणे इंद्रसेन आलासी बाळा माझा प्राण श्रमलो होतो तुझविन म्हणून सांगे दुःख आपुले माते ते आलिंगोण दुःख करीती अति गहन विनवीत तिये संबोखोण मज निमित्त कष्टविलीसी पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू जाऊनी आपुले सुखार्थू तुम्हा दुखविले की बहुतू नेदीच सुख तुम्हा ते आपण जाऊनी पाताळी राहिलो सुखे शेषा जवळी तुम्ही कष्टलीत बहुतकाळी मज निमित्त हो रात्र काष्टासरी अंतकरण माझे असे की सत्य जाण माता जीव जैसे मेन पुत्रानिमित्त कष्ट बहुत माता पितयांचे दुःख जो नेने तोची शतमूर्ख उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान एक घडीचे मातेविन देव देखा पुत्रासी नाही विशेखा कवण उत्तीर्ण नव्हे ऐका माता केवळ मृडानी दुःख देत जननीसी तो जाय यमपुरासी पुत्र नव्हे त्याचे वंशी सप्तजन्मी दरिद्री ऐसे मातेसी विनवुनी भेटतसे तो भाऊ बहिणी इष्ट सोयरे अखिल जनी प्रधाना समवेत नागरिका इतुकिया अवसरी प्रवेश केला नगराभीतरी समारंभ केला अति थोरी पावले निज मंदिरा तक्षकाचे पुत्रासी गौरविले सन्मानेसी वस्त्रे भूषणे रत्नेसी इंद्रसेने अतिप्रीती चंद्रागद सांगे पितयासी तक्षक उपकार विस्तारेसी प्राण वाचविला आम्हासी द्रव्य दिदले अपार सुंदर वस्त्रे आभरणे दिदली होती तक्षकाने पिता देखुनी संतोषाने म्हणे धन्य तक्षक निरोप दिदला नागपुत्रासी बोळविले तयासी भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म्याचे नगरात राव म्हणे तये वेळी सून माझी दैवे आगळी तिचे धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा तिने आराधिला शंकर तेने कंकण तुडे स्थिर तेने वाचला माझा कुमार सौभाग्यवती सून माझी म्हणून पाठविले वेगेसी लिहोनिया वर्तमानासी
चित्रवर्म रायासी इंद्रसेन रायाने. म्हणून पाठविले वेगेसी लिहून या वर्तमानासी. चित्रवर्म रायासी इंद्रसेन रायाने. हेर निघाले सत्वरी चित्रवर्म्याची नगरी. व्यवस्था सांगितली तुझी चंद्रागद शुभवार्ता. संतोषे राजा ऐकोणी देखा. करिता झाला महासुखा. दाने दिली अपार ऐका. रत्ने भूषणे हेरांसी. इंद्रसेन राजा सत्वर. पुनरपी करावया वराड थोर. चंद्रागद बडीवार. सेना घेऊनी निघाला. महोत्साह झाला थोर. वराड केले धुरंधर. चंद्रागद प्रीतिकर. सीमंतिनीसी भेटला. पाताळेंची अमूल्य वस्तू. प्राणेश्वरीसी अर्पित. पाजिता झाला अमृत. महानंद प्रवर्तला. कल्पवृक्ष फळ देखा. देऊनी संतोषविला नायका. अमूल्य वस्त्राभरणी देखा. 10 योजने तेज फाके. ऐसा उत्साह विवाह केला. आपुले पुरीसी निघाला. सीमंतिनेचे वैभवाला. जोडा नसे त्रिभुवनी. मग जाऊनी नगरासी. राज्य स्थापिला पुत्रासी. 10 सहस्र पूर्ण वर्षी. राज्य केले चंद्रागदे. सीमंतिनी करी व्रतासी. उपवास सोमवारासी. पूजिले गौरी हरासी. म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत. म्हणून सांगे श्री गुरुनाथ. ऐक सुवासिनी म्हणत. अति प्रीती निरूपिले. ऐसे करी ओ आता व्रत. चुडे कंकणे अखंडित. कन्यापुत्र होती बहुत. आमुचे वाक्य अवधारी. दंपत्य विनवी श्री गुरुसी. तुमची चरण सेवा आम्हासी. पूर्वी मनोरथासी. आम्हा व्रत कायसे. आमचा तू प्राणनायक. तुझ वाचोनी नेनो आनिक. तव स्मरण मात्रे असे निक. म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती तयासी. आमुचे निरोपे करा. ऐसी व्रत आचरा सोमवारासी. तेची सेवा आम्हा पावे. निरोप घेऊन श्री गुरुचा. नेम धरिला सोमवाराचा. भेटी लागी तयाच्या. माता पिता पावली. ऐकोनिया कन्यापुत्र वार्ता. संतोषली त्याची माता. द्रव्य वेचिले अपरिमिता. समाराधना ब्राह्मणांसी. पूजा करीती श्री गुरुसी. आनंद अति मानसी. समारंभ दिवानिशी. बहुत करीती भक्तीने. ऐशा परी वंदोनी. श्री गुरुचा निरोप घेऊनी. गेली ग्रामा परतोनी. ख्याती झाली चहुराष्ट्री. पुढे त्या दंपतीसी. 5 पुत्र शतायुषी. झाले आशीर्वादेसी श्री गुरुरायाच्या. प्रतिवर्षी दर्शनासी. दंपती येती भक्तीसी. ऐसे शिष्य परियेसी. श्री गुरुचे महात्म्य. ऐसे श्री गुरु चरित्र. सिद्ध सांगे पवित्र. नामधारक अति प्रीती. ऐकतसे अवधारा. गंगाधराचा कुमार. सरस्वती विनवी गुरु किंकर. स्वामी माझा पारंपार. श्री नरसिंह सरस्वती. ऐसा वरद मूर्ती देखा. सकळ जण तुम्ही ऐका. प्रसन्न होईल तात्काळिका. न धरावा संदेह मानसी. साखर स्वादू म्हणावयासी. उपमा द्यावी कायसी. मनगटीचे कंकणासी. आरसा कासया पाहिजे. प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी. प्रमाण कासया परियेसी. ख्याती असे भूमंडळासी. कीर्ती श्री गुरु यतीची. ऐका हो जण समस्त. सांगतो मी उत्तम होता. सेवा करिता श्री गुरुनाथ. त्वरित होय मनकामना. अमृताची आरवटी. घातली असे गोमटी. पान करा हो तुम्ही घोटी. धनीवरी सकळीक. श्री गुरुचरित्र कामधेनू. ऐकता होय पतित पावणू. नाम ज्याचे कामधेनू. तो चिंतिले पूर्वीत. इति श्री गुरुचरित्रामृत. सीमंतिनी आख्यान विख्यात. 35 अध्यायात कथासार सांगितली. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे सीमंतिन्याख्यान नाम 35 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी. लागे सिद्धाचे चरणी. विनवी तसे कर जोडोनी. भक्तिभावे करुनिया. जय जयाजी सिद्ध मुनी. तुची तारक भवारणी. तुची होसी ब्रह्मज्ञानी. अविद्या तिमिर भास्कर. माया मोहर जनित. होतो आपण निद्रिस्त. कृपासागर श्री गुरुनाथ. जागृत केले आम्हासी. तिमिर हरण भास्करू. मज भेटलासी गुरु. कडे केले भव सागरू. चिन्मयात्मा सिद्ध मुनी. ऐसे म्हणून सिद्धासी. विनवी भाव भक्तीसी. गुरुमूर्ती संतोषी. अभय कर देतसे. पुढे चरित्र केवी झाले.
विस्तारावे स्वामी वहिले. आमुते स्वामी कृतार्थ केले, ज्ञानामृत प्राशुण. कथामृत ऐकता श्रवणी, तृप्ती न होय अंतकरणी. निरोपावे विस्तारोणे, म्हणून चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारका, पुढील कथा झाली निका. एक चित्ते तुम्ही ऐका, ज्ञान होय समस्तांसी. गाणगापुरी असता श्री गुरु, महिमा वाढली अपरंपारू. बोलता असे विस्तारू, तावन मात्र सांगतसो. महिमा एक एक सांगता, विस्तार होईल बहुकथा. अवतार श्रीहरी साक्षाता, कवन शके वर्णावया. तया गाणगापुरात होता विप्र वेदरत. विरक्त असे बहुश्रुत, कर्म मार्गे वर्ततसे. न घेतला प्रतिग्रह त्याने, परांनासी न वचे नेने. मिथ्या वाचे नेने, अनुवादा आपण न करीच. नित्य शुष्क भिक्षा करी, तेने आपुले उदर भरी. तयाची नारी असे घरी, क्रोधवंत परियेसा. याचक वृत्ती तो ब्राह्मण, कंठी संसार सामान्यपणे. अतित अभ्यागताविने, न घेई अन्न प्रत्यही. तया ग्रामी प्रति दिवसी, विप्रयेती समाराधनेसी. सहस्र संख्या ब्राह्मणांसी, मिष्टान्न घालिती परियेसा. समस्त जाऊनी भोजन करीती, तया विप्र वनिते प्रति. येऊनी गृही स्तुती करीती, अनेक परीची पक्वान्ने. ऐकोनी तया विप्र नारी, नाना परी दुःख करी. परमेश्वरा श्रीहरी, म्हणून चिंती मनात. कैसे दैव आपुले हीन, नेने स्वप्नी ऐसे अन्न. दरिद्री पतीसी वरुण, सदा कष्ट भोगितसे. पूर्वजन्मीचे आराधन, तैसा आपणासी प्रतिहीन. सदा पाहे दरिद्रपण, वर्ततसो देवराया. समस्त विप्र स्त्रियांसहित, नित्य परान्न भोजन करीत. पूर्वजन्मीचे सुकृत, केले होते समस्ती. आपुला पती दैवहीन, कदा नेने परान्न भोजन. काय करावे नारायण, म्हणून चिंती मनात. वर्तता ऐसे तया स्थानी, आला विप्र महाधनी. अपर पक्ष करणे मनी, म्हणून आला परियेसी. तया स्थानी विप्रासी, क्षण दिले परियेसी. सवे त्यांच्या स्त्रियांसी, आवंतिले तीही परियेसा. देखोनी ते विप्रवणिता, पती जवळी आली त्वरिता. सांगती झाली विस्तारता, आमंत्रण ब्राह्मणाचे. अनेक परीची पक्वान्ने, देताती वस्त्रे परिधाने. अपार दक्षिणा द्रव्यदाने, देताती ऐके प्राणेश्वरा. या ते स्वामी अंगीकारणे, अथवा आपण निरोप देणे. कांक्षा करीते माझे मन, अपूर्वान्न जेवावे. ऐकोनी तियेचे वचन, निरोप देत ब्राह्मणा सुखे जावे. करी भोजन आपणा न घडे पण तसे. निरोप घेऊन ते वेळी, गेली तया गृहस्थाजवळी. आपण येऊ भोजन काळी, म्हणून पुसे तयासी. विप्र म्हणे तियेसी, आम्ही सांगू दंपतीसी. बोलावी आपुल्या पतीसी, तरीच आमुच्या गृहा यावे. ऐकोनी तयाचे वचन, झाली नारी खेदे खिन्न. विचार करी आपुले मन, काय करावे म्हणून या. म्हणे आता काय करणे, कैसे दैव आपुले उणे. बर्वे अन्न स्वप्नी नेने, पती करिता आपणासी. विचारोनी मानसी, आली नृसिंह गुरुपासी. नमन करी साष्टांगेसी, अनेका परी विनवीतसे. म्हणे स्वामी काय करणे, बर्वे अन्न कधी नेने. आपुले पतीसी सांगणे, आमंत्रणे बर्वे येतसे. सांगू म्हणती दंपतीसी, माझा पती नायके वचनासी. न वचे कधी परांनासी, काय करू म्हणतसे. स्वामी आता कृपा करणे, माझ्या पती ते सांगणे. बर्वी येताती आमंत्रणे, अन्न वस्त्र देताती. ऐकोनी तियेचे वचन, श्री गुरुमूर्ती हास्यवदन. बोलावून या तक्षण, सांगती तया द्विजासी. श्री गुरु म्हणती तयासी, जावे तुम्ही आवंतणेसी. तुझे स्त्रियेचे मानसी, असे मिष्टान्न जेवावे. तिचे मनींची वासना जाण, तुवा पुरवावी कारण. सदा दुश्चित्तांत करण, कुल स्त्रियेचे असो नये. ऐकोनी श्री गुरुचे वचन, नमन करी तो ब्राह्मण. विनवीतसे कर जोडून, परांना आपणा नेम असे. ऐकोनी श्री गुरुचे वचन, नमन करी तो ब्राह्मण. विनवीतसे कर जोडून, परांना आपणा नेम असे. गुरुवचन जो न करी, तोची घडे पडे रवरव घोरी. निरोप तुमचा माझ्या शिरी, जाईन त्वरित म्हणतसे. पुसोनिया श्री गुरुसी, आले दंपत्य आवंतणेसी. आनंद झाला भूवसी, तया विप्रस्त्री येते. पितृनाम उच्चारून, संकल्प करी तो ब्राह्मण. अनेक परीचे मिष्टान्न, वाढिती तया दंपतीसी. भोजन करिता समयासी, दिसे विपरीत तियेसी. श्वान सुकर येऊनी, हर्षी समागमे जेविताती.
कंटाळले तिचे मन उठली आपण त्यजुनी, अन्न जे जेवित होते ब्राह्मण तया समस्तांसी सांगतसे. ऐसे परिपती सहित आली नारी चिंताक्रांत, पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्छिष्ट जेवी देती. स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण, तुझे नि आपुले दैवहीन, घडले आपणासी परान्न उच्छिष्ट श्वान सुकुरांचे. ऐसे म्हणून स्त्रियेसी आली दोघे श्री गुरुपासी, नमन केले परियेसी ऐका श्रोते एकचित्ते. श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परान्नासी, सदा दुखविसी पतीसी पुरले तुझे मनोरथ. आईसे वचन ऐकोणी लागे नारी श्री गुरुचरणी, विनवीतसे कर जोडून क्षमा करणे स्वामिया. मंदमती आपणासी दोष खडविले पतीसी, नेने आपण परान्नासी क्षमा करणे स्वामिया. चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू, दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून. परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविला. ऐकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हसोण, पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले. कधी न वचे परान्नासी, वर्तेल तुझ्या वाक्या सरसी, न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण. आणि एक सांगे तुझ जेने धर्म घडती सहज, अडला असेल एखादा द्विज देव पित्र कर्माविने. कोणी न मिळती विप्र त्यासी, जावे तेथे भोजनासी, जरी तेथे तू न जाशी अनंत दोष असे जाण. श्री गुरुचे वचन ऐकोण साष्टांगी करी नमन, विनवी तसे कर जोडून विनंती माझी परियेसा. अन्न घ्यावे कवना घरी, घडतील दोष कवने परी, जाऊ नये कवना घरी निरोपावे स्वामिया. विप्र वचन ऐकोण श्री गुरु सांगती विस्तारुण, सावधान करून मन ऐका श्रोते सकळीक. श्री गुरु म्हणती विप्रासी, अन्न घ्यावया घरे पुससी, गुरु भुवनादिकी हर्षी जेवावे शिष्यवर्गा घरी. वैदिकादी विद्वज्जन मातुळा पुला श्वशुर जाण, सहोदरादी साधुजन तया घरी जेवावे. अल्ला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे वन्न, करावे गायत्री जपण दोष जाती अवधारा. विप्र म्हणे श्री गुरुसी विनंत्य माझी परियेसी, निषिद्ध अन्नाम्हासी कवन्या घरी जेवू नये. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, अन्नवर्जित घरे ऐसी, अपार असे स्मृती चंद्रिकेसी. ऋषी संमते सांगेन नित्य माता पितयांसी, सेवा घेती अतिदोषी, जाऊ नये तया घरांसी, धन लोभिष्ट द्विजान घरी. कलत्र पुत्र कष्ट होणी, धर्म करी विप्रा लागोणी, अन्न निषेध तया भुवणी, दोष घडती जेविल्या. गर्विष्ठ चित्र कशस्त्रधारी, विप्रजाण मल्लयुद्ध करी, विना वाद्य ज्याचे घरी, न घ्यावे अन्न ब्राह्मणाने. बहिष्कारी विप्रा घरी, याच्या कवृत्तीने उदर भरी, अन्नवर जावे तया घरी आत्मसूती परनिंदक. बहुजन एक अन्न करीती पृथक, वैश्वदेव न करीती वर्जावे अन्य विप्रजाती महादोष बोलिजे. गुरु म्हणून समस्तांसी आपण मंत्र उपदेशी, शिष्य रहाटे दुर्वृत्तीसी, त्या गुरु घरी जेवू नये. क्रोधवंत ब्राह्मण असे अन्न न घ्यावे त्या गृही, ऐसे स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे जेवू नये तया घरी. धन गर्वी तामसा घरी, कृपण निर्द्रव्य व्यभिचारी, दांभिक दुराचारी विप्रा घरी, अन्न तुम्ही वर्जावे. पुत्रापती ते सोडूनी, वेगळी असे जे ब्राह्मणी, वर्जावे अन्न साधुजनी महादोष बोलिजे. स्त्रीजित असे एखादा जरी, विप्र सुवर्णाकार करी, सदा बहु याचक जरी, तया घरी न जेवावे. खड राजसेवका घरी, लोह काष्ट छेदन करी, वस्त्र धुत्या रजका घरी, दान विप्रे घेऊ नये. मद्यपान नरा घरी, याचने उदरपूर्ती करी, वेश्मी सहजार असे नारी, दान विप्रे न घ्यावे. तस्कर विद्या असे जासी, द्वारपाळका घरी, अपरियसी न घ्यावे अन्न कुटिलासी, महादोष बोलिजे. द्रव्य घेऊन शूद्रा करी, अध्ययन सांगे द्विजवरी, अन्नवर जावे तया घरी, घोडी विकी जो ब्राह्मण. भागवत कीर्तन नाही घरी, द्यूतकर्मी अति निष्ठुरी, स्नानाविन भोजन करी, तया घरी जेवू नये. न करी संध्या सायंकाळी, दान न करी कदा काळी, वित्रकर्म वर्जिता कुळी, तया घरी न जेवावे. दंभार्थाने जो जप करी, अथवा कपट्य रूपे जरी, द्रव्य घेऊन जप करी, तया घरी जेवू नये.
ऋण देऊन एखाद्यासी उपकार दावी परियेसी द्रव्यसांची कलत्रेसी तया घरी जेऊ नये. विश्वासघातकी नरा घरी अनिती पक्षपात करी. स्वधर्म सांडी दुराचारी पूर्वज मार्ग सोडिल्या घरी. विद्वज्जान ब्राह्मण साधुसी एखादा करी अति द्वेषी. अन्न वर्जावे तुम्ही हर्षी तया घरी जेऊ नये. कुळदैवत माता पिता सोडून जाय तुझो परता. आपुलाले गुरुसी निंदिता जेऊ नये तया घरी. गो ब्राह्मण वध करी स्त्री वधू नर असे जरी. अन्न घेता दोष भारी श्री गुरु म्हणती विप्रासी. आशाबद्ध सदा नरू धरुणी राहे एका द्वारू. दान देता वर्जी जरू जेऊ नये तया घरी. समस्त जाती सकरी शरण तोची चांडाळ होय जाण. घेऊ नये त्याचे अन्न नमनक न करी विप्रासी. आपुल्या कन्या जामातेसी क्रोधे करून सदा दूषी. न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा. पंचमहायज्ञ करी आपण जेवी अनिकाचे घरी अन्न. परपाक करी तया नाम जाण तया घरी जेऊ नये. विवाह झाला असता आपण पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण. स्थालिपाक निवृत्ती न व जाणे न जेवावे तया घरी. घरचे अन्न दूषण करी परान्नाची स्तुती करी. अन्न वर्जावे तया घरी श्वपच नाम तयाचे. भानसपणे उदर भरी अन्न घेता तया घरी. डोळे जाती अवधारी आंधळा होय अल्पायुषी. बधीर होय शरीरहीन स्मृती मेघा जाय जाण. धृती शक्ती जाय जाण माणसाचे घरी जेऊ नये. ग्रहस्थ धर्मे असे आपण जाण धर्म न करी जाण. अद्वैत शास्त्र बोलू जाणे तया घरी जेऊ नये. परगृही वासा आपण परान्न जेवी जो ब्राह्मण. त्याचे जितुके असे पुण्य यजमानासी जाय देखा. तया यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्श. याची का कारणे निषिद्ध असे परान्न तुम्ही वर्जावे. भूदान गोदान सुवर्णदान गजवाजी रत्नदान. घेता नाही महादूषण अन्नदान अतिदोष असे. समस्त दुष्कृत परान्नासी घडती देखा ब्राह्मणासी. तैसेची जाण परस्त्रियेसी संग केलिया नरक होय. परगृही वास करिता जाय आपुली लक्ष्मी त्वरिता. अमावस्येसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा. अगत्य जाणे परान्नासी न बोलाविता जाय संतोषी. जाता होती महादोषी शूद्रे बोलाविता जाऊ नये. आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी. पुत्र झालिया कन्येसी सुखे जावे अवधारा. सूर्यचंद्र ग्रहणेसी दान घेऊ नये परियेसी. जात अथवा अमृत सूतकेसी जाऊ नये परियेसा. ब्राह्मणपणाचा आचार कवण रहाटे द्विजवर. तैसे जरी करीती नर त्यासी कैचे दैन्य असे. समस्त देव त्याचे होती अष्टमहासिद्धी साधती. ब्राह्मण कर्मे आचरती कामधेनू तया घरी. विप्र मदांधे व्यापिले आचार कर्मे सांडिले. याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होनिया. विप्र विनवी स्वामीसी आमुची विनंती परियेसी. सकळ आचार धर्मासी निरोपावे दातारा. श्री गुरुमूर्ती कृपा सागरू त्रिमूर्तीच्या अवतारू. भक्तजनांच्या आधारू निरोपावे आचार ब्राह्मणाचे. श्री गुरु म्हणती तयासी ब्राह्मणाचा आचार पुससी सांगेन. ऐक विस्तारेसी पूर्वी ऋषी आचरले जे. नैमिषारण्यी समस्त ऋषी तप करीती बहुदिवसी. आला पराशर ऋषी म्हणून समस्त वंदिती. समस्त ऋषी मिळून विनविताती कर जोडून. ब्राह्मणाचे आचरण केवी करावे म्हणती ते. आता मी आचार करीतो तेने संशय मणी येतो. ब्रह्म ऋषी तुम्ही म्हणून पुसतो. तुमचा उपदेश आम्हा व्हावा. गुरुमुखे विन मंत्र ग्राह्य नवे हो पवित्र. तैसा श्री गुरु तू सत्पात्र. आचार आम्हा सांगावे पराशर म्हणे ऋषींसी. सांगेन आचार तुम्हासी जेणे होय अप्रयासी. सर्वसिद्धी पावती ब्राह्ममुहूर्ती. उठोनी श्री गुरु स्मरण करोनी. मग ध्याव्या मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतुसह. सनत कुमार सणक सनंदन सह. स्मरावे तये वेळी सह नारद तुंबरू देखा. स्मरावे सिद्धयोगी देखा सप्त समुद्र. असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता. सप्त ऋषी ते स्मरोणी. सप्त द्वीपे सप्त अभुवनी. समस्त नामे घेऊणी ऐसे म्हणावे प्रातःस्मरण. मग उठावे शयनस्थानी. आचमन करोनी दोन्ही. लघुशंकेसी जाऊनी शौचाचमन करावे.
मुसह नारद तुंबरू देखा, स्मरावे सिद्धयोगी देखा, सप्त समुद्र असती जेका, स्मरावे सप्त पितृदेवता, सप्त ऋषी ते स्मरोणी, सप्त द्वीपे सप्त भुवनी, समस्त नामे घेऊनी, ऐसे म्हणावे प्रातःस्मरण. मग उठावे शयनस्थानी, आचमन करुणी दोणी, लघुशंकेसी जाऊनी, सोच्चाचमन करावे. पराशर म्हणे ऋषींसी, ऐका आचमन विधीसी, सांगतसे विस्तारेसी, जे जे समयी करणे ऐका. स्नानापूर्वी अपर दोणी, उदक प्राशिता येणे गुणी, निजता उठता समयी दोणी, आचमने करावी. अधो वायू शब्द झालिया, ओखटे दृष्टी देखिलिया, दोन्ही वेळा आचमुनिया, शुची भावे परियेसा. भोजनापूर्वी अपर दोणी, जा भैयालिया शिंकलिया दोणी, लघुशंका शोची दोणी, आचमन करावे. जवळी उदक नसेल जरी, श्रोत्राचमन करा निर्धारी, स्पर्श करावा अक्षोत्री, येणे पवित्र परियेसा. ब्राह्मणाचे उजवे कानी, सप्तदेवता असती निर्गुणी, त्यासी स्पर्शिता तक्षणी, आचमन फळ असे देखा. श्लोक अग्निपारश्च चंद्रश्च वरुणा कैद्रवायवा, विप्रस्य दक्षिणे करणे नित्य तिष्ठन्ति देवता. टीका. त्या देवतांची नावे ऐका, सांगेन ऋषी सकळिका. अग्नी आप वरुणार्का, वायू इंद्र चंद्र असती. लघुशंका चमन करुणी, तृष्णीम स्नान करा सुमणी, बैसावे शुची आसनी, अरुणादय होय तव. गायत्री मंत्र जपा व्यतिरिक्त, वरकड जपावे पवित्र, प्रगट होता अरुणोदित, बहिर्भूमीसी जाईजे. यज्ञोपवीत काणी ठेवुनी, डोईला पालव घालुनी, नैऋत्य दिशे जाऊनी, अधोमुखी बैसावे. दिवसा बसावे उत्तरमुखी, रात्री बैसावे दक्षिणमुखी, मौन असावे विवेकी, चहूकडे पाहू नये. सूर्य चंद्र नक्षत्रांसी पाहू नये, नदी आकाशी स्त्रीजन लोकपरियेसी पाहू नये. कवनाते शौचाविने कांस घाली, कांस न काढी, लघुशंका काळी, त्यासी होय यमपुरी, आढळी नरक भोगी अवधारा. अगत्य घडे उदकाविन करुणिया गंगा स्मरण, मृत्तिकेने शौच करणे, भक्षणादी वर्जावे. बहिर्भूमी जावयासी, ठाऊ कैसा परियेसी, ऐका समस्त तत्परेसी, म्हणे पराशर सर्वाते. न बैसावे भूमीवरी, बैसी जे पान गवतावरी, हिरवी पर्णे करावी दुरी, वाळल्या पाणी बैसावे. जे ब्राह्मण उभ्या मुतती, त्यांसी ऐका कवनगती, त्यांचे रोमे अंगी किती, तावत काळ वर्षे नरकी पडती. मळ विसर्जन करुणी उठावे हाती, शिश्न धरुणी, जळ पात्रापासी जाऊनी, शौच करावे परियेसा. मृत्तिका शौच करावयासी, मृत्तिका आणावी तुम्ही ऐसी, वारुळ मूषक गृह परियेसी, नदीमधील आणू नये. ज्या मार्गे लोक चालती, अथवा वृक्षाखालील माती, देवालय क्षेत्रतीर्थी, मृत्तिका आपण वर्जावी. वापी कूप तडागात, मृत्तिका आणिता पुण्य बहुत, उदक करी घेऊनी प्रोक्षित, मृत्तिका घ्यावी शौचासी. आवळ्या एवढे गोळे करावे, लिंगस्थानी एक लावावे, अपानद्वारी 5 स्वभावे, एक एका हस्तासी 3 सप्ते, एक एक पायासी 7 वेळ, मृत्तिका लावावी सकळ, अनेक सांगेन समय केवळ, ऋषी समस्त परियेसा. या मृत्तिका शौच विधान, मूत्र शंकेसी 1 गुण, बहुर्भूमीसी द्विगुण, मैथुनांती त्रिगुण देखा. अनेक प्रकार असे देखा, करावे येणे प्रमाणे ऐका. जितुके करणे गृहस्थ लोका, द्विगुण करावे ब्रह्मचारी, त्रिगुण करावे वानप्रस्थे, चतुर्गुण करावे यती समजते, न्यून पूर्ण करावे या परते, धर्मसिद्धी होय देखा. येणे प्रकारे करा दिवसी, रात्री याच्या अर्धेसी, संकट समयी या अर्धेसी, मार्गस्थे अर्ध त्याहुनी. व्रत बंद झालिया ब्राह्मणासी, हाच आचार परियेसी, हाची उपदेश 4 वर्णासी. शौच विधी बोलिला, शौच केल्यानंतरी, चूळ भरावे परिकरी, ब्राह्मणे 8 भरी, क्षत्रिय 6 परियेसा. वैश्य 4, शूद्रे 2 वेळ, येणे विधी भरा चूळ, अधिक न करावे केवळ, म्हणे पराशर ऋषी. चूळ भरावे 8 वेळा, आचमावे 3 वेळा, शुची स्थानी बैसून निर्मळा, कुळदेवता स्मरावी. तुष्णी आमचण करावे, नाम घेता 24 ठावे, आतळावे पुन्हा आचमावे, त्याचा विधी सांगेन. विप्र दक्षिण तळहाती, 5 तीर्थे विख्यात असती, जे बोलले असे श्रुती, सांगेन तीर्थ अवधारा.
अंगुष्ट मूळ तळहातेसी अग्नी ब्रह्मतीर्थ परियेसी तर्जनी अंगुष्ट मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुर्थ अंगुलीचे वरी देवतीर्थ अवधारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषीतीर्थ परियेसा तर्पण देवा पित्र ऋषी जे स्थानी तीर्थे करावी हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेसी करा ब्राह्मण विद्वज्जन ब्रह्मतीर्थे आचमणे तिन्ही केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थ उदक सांडोणी गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धुओणी दोन्ही त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोणी बिंबोष्ट तळ हस्ते स्पर्शोणी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाभ पादद्वय स्पर्शी सव्यहस्त पंचांगुलीसी दामोदर शिखास्थानी चतुरंगुली पृष्ठदेशी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आणि अंगुष्ठेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठ अनामिकेसी नेत्रस्पर्श क्षोत्रेसी कनिष्ठिका अंगुष्ठेसी अच्युतनाभी म्हणावे पंचांगुली उपेंद्र देखा हरी श्रीकृष्ण भुजा एका पाचांगुली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे विधी संध्याकाळी आणिक करावे वेळोवेळी अशौच अथवा संकटकाळी असती विधाने ती ऐका देवतीर्थे तिन्ही घ्यावे हस्त प्रक्षाळा गोविंद नावे मुख प्रक्षाळोनी मंत्र म्हणावे संध्या व्यतिरिक्त येणे परी विधानानिक सांगेन देवतीर्थे तिन्ही घेऊन गोविंद नामे हस्त धुऊन चक्षुक्षोत्र स्पर्शावे शूद्रादी ओवाळी यासी स्पर्श होता परियेसी आचमन विधी येसी गुरु म्हणती ब्राह्मणाते भिजून आलिया पाऊसात द्विराचमणे होय पुनीत स्नान भोजनी निश्चित द्विराचमन करावे फलाहार भक्षण करिता अथवा आपण उदक घेता आला असेल स्मशानी हिंडता द्विराचमणे शुद्ध होय उदक नसे जवळी जरी क्षोत्राचमन करा निर्धारी आणिक असे एक परी तुष्णीम आचमन करावे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैन्यकैचे तया घरी आता सांगेन विधान करावया दंत धावण समस्त पर्वणी त्यजून प्रतिपदा षष्टी वर्जावी न करावे नवमी द्वादशीसी शनयर्क मंगळवारेसी श्राद्धकाळी विवाह दिवसी करुणये दंत धावण कंटक वृक्ष शाखेसी ताडमाड केतकीसी खर्जूर नारिकेल शाखेसी केलिया जन्म चांडाळ योनी खदीर करंजा आघाडेसी औदुंबरार्क वट शाखेसी अथवा वृक्ष करवंदेसी पुण्यवृक्ष ऐका तुम्ही विप्रे द्वादशांगुलेसी नवांगुले क्षत्रियासी षडांगुले वैश्य शूद्रासी दंत धावण काष्ट आणावे दंत धावण काष्टेसी तोडिता म्हणावे मंत्रासी आयु प्रज्ञा नाम परियेसी म्हणून काष्ट तोडावे दंत धावन करुणी ऐसे काष्ट टाकावे नैऋत्य दिशे चूळ भरुणी द्वादश द्विराचमन करावे मग करावे प्रातःस्नान तेने होय सर्व साधन तेजोबला आयुष्यवर्धन प्रातःस्नान केलिया प्रज्ञा वाढे दुःस्वप्न नाश सकळ दैवते होती वश सौभाग्य सुख होती हर्ष प्रातःस्नान केलिया यती तापसी संन्यासी त्रिकाळ करावे स्नानासी ब्रह्मचारी विधीसी एक वेळ करावे नित्य केलिया पापनाश असे करावे याची कारणे हर्षे गृहस्थे वानप्रस्थे विशेषे प्रातर्मध्यान्नी करावे अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मल वारी स्नान करावयाची परी सांगेन ऐका ब्राह्मण हो अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान करा विधीने मंत्रस्नान आपोहिष्टा मंत्राणे आणि एक स्नान फळे असती ज्यास असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे अथवा भिजेल पर्जन्यात उभा राहुनी वारा घेत किंवा बैसावे गोधुळीत स्नान फळ असे देखा स्पर्श चांडाळा होता जल स्नाने होय शुचिता शूद्राचा स्पर्श होता उपस्नान करावे दृढ असे तणू आपुले स्नान मुख्य करावे जले संधी विग्रह साकडे पडले उषा स्नान करावे
प्रातः स्नान करावयासी, शीतोदक उत्तम पर्येसी. अशक्तता असेल देहासी, विष्णोदके करावे. स्वभावे पवित्र असे उदक, वरी झाली अग्निसंपर्क. पवित्र झाले उदक अधिक, गृहस्थासी मुख्य असे. उष्णोदके स्नान करिता, शीतोदक करा मिश्रित. मध्ये करावे आचमन तत्वता, संकल्प तेथे म्हणावा. घरी स्नान करिता देखा, अघमर्षण तर्पण नवेनिका. वस्त्रे पिळू नये ऐका, आपुले हस्ते करुणिया. पुत्रोत्साह संक्रांतीसी, श्राद्ध काळ अमृत दिवसी. न करावे स्नान उष्णोदकेसी, अमावास्या पौर्णिमा. स्नान करिता बांधा शिखा, दर्भहस्ती सूर्याभिमुखा. मौन असावे विवेका, कौणासवे न बोलावे. आपोहिष्टा मंत्रेसी, गायत्री 3 म्हणा सुरसी. येणे परी स्नानोदकासी, अभिमंत्रावे ब्राह्मणे. प्रथम शीतोदक घेऊनी, पश्चात उष्णोदक मिळवूनी. स्नान करावे प्रतिदिनी, गृहस्थांनी घरी देखा. अवधूत मंत्र म्हणत, वस्त्र उकलावे त्वरित. उद्यंत मंत्र जपत, वस्त्र सूर्यासी दाखवावे. आचमन करुणी आपण देवस्यत्व मंत्र जपून. धूत वस्त्र नेसून आणिक मंत्र जपावे. आवहंती वितन्वती मंत्रे, वस्त्रे नेसावी पवित्र. द्विराचमन करावे तंत्रे, वस्त्र पिळोनी आचमन कीजे. आता मंत्र स्नान करणे, सांगेन त्याची विधाने. आपोहिष्टादी मंत्राने प्रोक्षावे शरीरावरी. पाद मूर्ध्नी हृदयस्थानी, मूर्ध्नी हृदय पाद प्राक्षोणी. करावे तुम्ही मार्जनी, आपोहिष्टा मंत्रेसी. ऐसे स्नान करोणी, पुन्हा आचमन करोणी. मानस स्नान विधींनी करावे ऐका भक्तीने. नारायण विष्णुमूर्तीसी, स्नान करावे भक्तीसी. चतुर्भुज अलंकारेसी, ध्यान केलिया मान सन्मान. अपवित्रा पवित्रो वा, येणे मंत्रे हरी ध्यावा. उदके देहे प्रोक्षावा, स्नान फळ अवधारा. मंगल स्नान विधा सांगेन ऐका ब्राह्मण. रविवारी निषेध जाण, ज्वर होय अंगासी. नदी तिरी असे नरू, अशक्त असे शरीरू. गंगा स्मरणे निर्धारू, आर्द्र वस्त्रे अंग पुसावे. कांती हाणी सोमवारासी, मंगळवारी मृत्यू पर्येसी. लक्ष्मी पावे बुधवारीसी, धनहानी गुरुवारी. शुक्रवारी पुत्रघात, शनिवारी अखिल संपत. जाणायसे निश्चित, मंगल स्नान करावे. नदी स्नान प्रवाहमुखी, घरी प्रातः सूर्याभिमुखी. संध्याकाळी पश्चिममुखी, स्नान करावे अवधारा. स्नान करिता नदीसी, अघमर्षण करावे पर्येसी. नमोग्नये स्तुमते मंत्रेसी, नदी स्नान करावे. यद पांक्रूर मंत्रेसी, उदक लोटावे द्विहस्तेसी. 3 वेळा लोटोनी हर्षी, इममे गंगे जपावे. ऋतच सत्यच मंत्र जपत, स्नान करावे गंगेत. नदी स्नान विधी ख्यात, करा तुम्ही विप्रवर्ग. रोदनांती वमनांती, मैथुन दुःस्वप्न दर्शनांती. स्नानावे गळे शुद्ध न होती, स्नान करावे अवधारा. आता वस्त्रावे विधान सांगेन ऐका ऋषीजन. ओले वस्त्रे कासेवीन, नेसू नये गृहस्थाने. रक्तादी वस्त्र जीर्ण धोत्र, नेसुनी जे जन जप करीत. ते पुण्य जाय राक्षसांप्रत, एक धोत्र असलिया. श्वेतवस्त्र ब्राह्मणासी, मुख्य असे पर्येसी. उपवस्त्र बहिर्वासी, उत्तर वस्त्र म्हणजे तया. मंत्रविधान पुरासरी, भस्म धारण करावे. भस्म शुद्ध न मिळे जरी, गोपीचंदन लावावे परी. द्वारावती मुख्य धरी, वरकड मृत्तिका ग्राह्य. न मिळे द्वारावती देखा, करा धारण गंगा मृत्तिका. ऊर्ध्व पुंड्र असेनिका, विष्णू सायुज्य होय तया. पुष्टिकाम असे ज्यासी, लावावे तेने अंगुष्ठेसी. ज्यासी काम असे आयुधी, मध्य अंगुली लावावे. अन्नकाम अनामियेसी, तर्जनी काम्य मुक्तीसी. जे लाविती नखेसी, महापातक घडे तया. उत्तम रुंदी 10 अंगुली, मध्यम 9 अष्टगो अंगुली. सप्त 6 पांचांगुली, शूर्पाकार लावावे. चतुर्थ त्रीणी द्वयांगुली, अधम पक्ष असे बोली. 12 नामे करा भली, विष्णूनाम उच्चारित. केशव म्हणावे ललाट स्थानी, नाभी नारायण म्हणोनी. माधव नामे हृदयस्थानी, कमळ पुष्पाकार देखा.
गोविंद नामे कंठेसी विष्णु नामे कटिप्रदेशी दक्षिण भुजा मधुसूदनेसी नाभि उत्तर त्रिविक्रम वामन नामे बाहु देखा श्रीधर दक्षिण कर्णिका ऋषिकेशी वाम कर्णिका पद्मनाभ दक्षिण कटी दामोदर शिरस्थान ऐका ऊर्ध्व पुंड्रविधान पापे जाती जळो न गोपी चंदन लाविता द्वारावती लावणी लावा भस्म त्रिपुंड्रांनी हरिहर संतोषोणी साधे मुक्ती भुक्ती मुक्ती देखा विवाहादी शोभन दिवसी देवता कृत्य श्राद्ध दिवसी अभ्यंगानंतर सूतकेसी गोपी चंदन वर्जावे ब्रह्मयज्ञ तर्पणासी कुश सांगेन विस्तारेसी आहेत 10 प्रकारेसी नामे सांगेन विख्यात दुर्वा उशीर कुश काश सकुद गोधूम व्रीही मौजिष नागर मोथा दर्भ परियेसा 10 दर्भ मुख्य सती भाद्रपद मासी संग्रह संवत्सरी करावा चारी दुर्वा विप्रासी त्रिणी क्षत्रिय वैशासी एकने मिली शूद्रासी चतुर्वर्णी धरावे या दुर्वेची महिमा सांगता असे अनुपमा अग्रस्थानी असे ब्रह्मा मुळी रुद्र म्हणे मध्ये हरी अग्रभागी चतुरंगुल ग्रंथी मुळी द्वयांगुल धारण करावे ब्रह्मकुळे याची महिमा थोर असे चक्रधरुणी विष्णू देखा दैत्य पराभवी ऐका ईश्वर त्रिशूल धरिता देखा राक्षसांतक केवी होय इंद्र वज्रायुध धरिता दैत्यगिरी विभंडी दत्वता तैसे ब्राह्मण दुर्वा धरिता पाप दुरिते पराभवती आलिया पापराशी दर्भस्पर्शे जळती देखा ब्रह्मयज्ञ जप समयी ग्रंथी बांधावी कुशाग्री वर्तुळाकार भोजन समयी धरावी ब्रह्मणे भक्तीने कर्माचरता दुर्वेसी ग्रंथी बांधावी परियेसी अग्निस्पर्श कर्पुराशी पापनाशी येणे परी कर्मासी हेच पवित्र द्विदल जाणा मुख्य असे जप होमादी दानासी स्वाध्याय पित्र कर्मासी स्वर्ण रजत मुद्रिकेसी कुशा वेगळे न करावे देव पित्र कर्मासी देख रजत करावे सुवर्णयुक्त तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका सुवर्ण धरावे अनामिकेसी मुद्रिका असावी खड्ग पात्री कनिष्ठी कांगुली पवित्री ग्राह्य नव्हे जिवंत पित्री तर्जनांगुली मुद्रिका योगपट उत्तरी देखा तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका पायी न घालाव्या पादुका गया श्राद्ध न करावे नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती पापे त्यासी न लागती एखादे रत्न असता हाती मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी प्राता संध्येच विधान सांगेन एका ऋषीजन नक्षत्र असताची प्रारंभूण अर्घ्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समयी अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ ऋषी पुसती पराशरासी संध्या करावया विधी कैसी विस्तारोणी आम्हासी सांगावे जी स्वामिया श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन संध्या विधीसी ऐका तुम्ही तत्परेसी पराशर स्मृतीसी असे गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी तत्वता आसन घालावे निरुता दर्भ पाणी होऊनी देवतीर्थे द्विराचमन विष्णुनाम स्मरण प्राणायाम विस्तारुण न्यासपूर्वक करावे प्रणवाच्या परब्रह्म ऋषी गायत्री नाम छंदासी परमात्मा देवता परियेसी म्हणा प्राणायामे विनियोग ओम व्यारती सत्यज्ञानिया नाभी हृदय मूर्ध्नी स्पर्शावया व्यारती सप्त अतिशया प्रत्येक देवता ऋषी सांगेण व्यारती सप्तस्थानासी ऐका असे प्रजापती ऋषी प्रत्येक देवता परियेसी सप्तनामे देवांची अग्निर्वायू गुरु सूर्य वरुणेंद्र विश्वदेव सप्तव्यारती सप्तदेव छंद सप्त सांगेण गायत्री आणि उष्णिका अनुष्ठू बृहती पंक्ती पंचमयका त्रिष्टू जगती छंद विशेखा प्राणायामे विनियोग ओम भू पादण्यास ओम भुवा जाणू स्वागुह्य ओम महा नाभिस्थान स्पर्शा जणो हृदय तपोकंठ ओम भू हृदयाय नमैती ओम भुवा शिरसे स्वाहेती ओम स्वाशिखाये वषडिती ओम तस्तवितुर्वरेण्य कवचाय हूँ ओम भर्गो देवस्य धीमहि नेत्रत्रयाय ओषट धियो यो न प्रचोदयात् अस्त्राय फट ओम भूर्भू इति दिग्बंधा ऐसे षडंग करावे
प्राणायामे विनियोगा मनोनी उपोस्तन स्पर्शोणी ज्योतिर्नेत्र स्पर्शस्थानी रसो जीवामृत ललाटे. प्राणायाम करावयासी प्रजापती म्हणती ऋषी. देवतानामे पर्येसी ब्रह्माग्निवायू सूर्य असे. ब्रह्म भूर्भुवा स्वाहा म्हणूनी प्राणायाम करातिनी. त्रिपदा गायत्री जप कोणी जपणारासी सर्वसिद्धी. गायत्रीची अधिदेवता ब्रह्माग्निवायू सविता. ऋषी ब्रह्मा असे ख्याता. सप्तलोक न्यास सांगेन पादन्यास भूर्लोक. भुवा जाणू अतिविशेख स्वागुह्य असे लोक. नाभिन्यास महर्लोक जणोहृदय तपोग्रीवे. भ्रुवोर ललाटे सत्यलोक म्हणावे. ऐसे शिरस्थान बर्वे सत्यलोक म्हणती तयासी. गायत्रीची प्रार्थना करुणी प्राणायाम करा विधींनी. ब्रह्मचारी ग्रहस्थानी पंचांगुली धरा परमेष्ठी. वानप्रस्थ संन्यासी यती अनामिका कनिष्ठी कांगुष्ठेसी. ओंकारादी वायू पुरकेसी दक्षिणा सापुटे चढवावे. वामना सापुटी विसर्जोनी करा प्राणायाम तिन्ही. येण्याची विधी करा मुनी त्रिकाल संध्या कर्मे. आता करावे मार्जनेसी सांगेन ऐका समस्त ऋषी. जैसे अति स्मृती चंद्रकेसी तेने विधी सांगतो. आपोहिष्ठेती सुक्तेसी सिंधुद्वीप ऋषी गायत्री छंदेसी. आपो देवता मार्जनासी हा म्हणावा विनियोग. येणे मंत्रे म्हणून कुश पवित्रे करा मार्जन. यस्य क्षशाय मंत्रे जाण आपुले पाद प्रोक्षावे. आपो जाण यथा मंत्रेसी प्रोक्षावे आपुल्या शिरसी. सूर्यश्चेती मंत्रेसी उदक प्राशन करावे. हिरण्यवर्ण सुक्तेसी मार्जन करावे पर्येसी. द्रुपदा दिवेती मंत्रेसी घ्राणोनी उदक सोडावे. आचमने करुणी दोन मार्जन विधान सांगेन. वामहस्ती पात्र धरुण मार्जन करा विशेषी. औदुंबर सुवर्ण रजत काष्टाचेही असे पवित्र. ऐसे असे निर्मळ पात्र वामहस्ती उदक बर्वे. ब्रह्मय अथवा द्विमुख पात्र भिन्न पात्र ते जाण पवित्र. ते अग्राह्य देव पितरा श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. मार्जन संख्या सांगेन एका शिरसी अष्टपादे नवका. यस्य क्षयाय स्नान भूमिका येणे परिमार्जन. आपा पुनंतु मंत्रेसी प्राशणोदक माध्यान्हेसी. अग्निश्चेती मंत्रेसी सायं संध्या करावी. प्राशणांती तुम्ही ऐका द्विराचमन करानिका. आघ्राण करुणी सांडीजे ऐका एकाचमन करावे. अर्घ्य द्यावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. गोश्रंगाई तुके आकारोन अर्घ्य द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपोणी सायं प्रातर द्यावी तिन्ही. हंसाशुची शेती माध्यान्नी अर्घ्य द्यावे अवधारा. प्रातर माध्यान्नी उभे बर्वे सायं अर्घ्य बैसोणी द्यावे. आचमन त्रिवारी करावे करी प्रदक्षिणा असावादित्य. अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारुण. राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्यासवे युद्धासी नित्य येती पर्येसी. संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय. स्वाहा स्वधाकार राहती समस्त देवांसुपवास होती. सृष्टी राहिली न होय उत्पत्ती म्हणून उपाय रचियेला. याची कारणे अर्घ्य देती तिची वज्रायुधे होती. जाऊनी दैत्यांसी लागती पराभविती प्रतिदिवसी. दैत्य असती ब्रह्मवंश त्यांसी विधी वधिलिया घडती दोष. प्रदक्षिणा करिता होय नाश असावादित्य म्हणून या. ब्रह्महत्येची या पातकासी भूमी प्रदक्षिणा दोषनाशी. 4 पावले फिरता कैसी भूमी प्रदक्षिणा पुण्य असे. संध्या करावयाचे स्थान सांगेन ऐका फल विधान. घरी करिता प्रतिदिन एकची फळ अवधारा. 10 फळ ग्रामाबाहेर देखा. नदीस केलिया शताधिका. पुष्कर तिरी सहस्र ऐका गंगासूर नदी. कोटी फल संध्या बाहेर करिता क्षण. जळती दोष तात्काळी स्थाने असती जप करावयासी. विस्तारे सांगेन तुम्हासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. एक चित्ते पर्येसा जप केलिया घरी ऐका. एकची फल असे देखा बाहेर द्विगुणी फल अधिका.
नदी तिरी त्रिगुण फल, गोस्थळ वृंदावन देखा, दशगुण फल अधिका, अग्निहोत्र स्थानी निका, शतगुण फल अधिक असे, तीर्थदेवता सन्निधानी, सहस्र फल असे निर्गुणी, शतकोटी फल हरी सन्निधानी, ईश्वर सन्निधानी, अनंत फल, जप करिता आसनासी, विधी निषेध आहे परियेसी, सांगे नायका तत्परेसी, पुण्य पाप बोलिले असे, काष्टासनी बैसोनी जरी, जप करिता मनोहरी, दुःख भोगी निरंतरी, अभागी पुरुष तो होय, पल्लव शाखांसी बसता, सदा होय दुश्चिता, वस्त्रासनी दरिद्रता, पाषाणासनी व्याधी होय, भस्मासनी व्याधिनाश, कंबलासनी सुख संतोष, कृष्णाजिनी ज्ञान प्रकाश, व्याघ्रचर्मी मोक्ष श्री, कुशासनी वशीकरण, सर्व रोगांचे उपहरण, पापे जाती पळवण, आयु प्रज्ञा अधिक होय, ओ इत्ते क्षारक मंत्री, जपावा तुम्ही पवित्री, ध्यान करावे गायत्री, समस्त पापे हरती देखा, गायत्रीचे स्वरूपाता अभिवण असे वर्णिता, रक्तांगी वास रक्ता, हंसवाहन असे देखा, आकार ब्रह्माधी देवता, चतुर्भुजा चतुर्वक्रा, कमंडलू अक्षसूत्रा, चाटू धरिला असे करी, ऋग्वेद असे समागमी, अग्निहोत्र फल आवाहयामी, मग आय तू वरदा देवी म्हणावे ऐका ब्राह्मणाने, त्या मंत्रासी ऋषी देवता गायत्री सदृश असे ख्याता, प्राता संध्या तुम्ही करिता, विधी तुम्हा सांगेन, गायत्री देवता गायत्री अनुष्ठूप छंद, ओम आदित्य देवता देवा, हे प्राता संध्या म्हणता भेद, गायत्री देवता गायत्री छंद, गायत्री आवाहने विनियोगा, ही माध्यान्ह संध्या म्हणावी, सविता देवता गायत्री छंदा, सरस्वती आवाहने विनियोग, प्राता संध्येचे ध्यान, सांगेन ऐका तुम्ही गहन, रक्तांगी रक्त वसन, हंसासनी आरूढ असे, चतुर्बाहू चतुर्मुखी, कमंडलू धरिला अभिषेकी, अक्षसूत्र चाटू हस्तकी, ऋग्वेद सहित अग्निहोत्र, ऐसे ध्यान करोणी मग म्हणावे अक्षर ज्ञानी, एक चित्ते असा ध्यानी, श्री गुरु म्हणती ब्रह्मणासी, ओंकार शिखामा वाहयामी, छंद ऋषी नावाहयामी, श्रियमावाहयामी, बलमावाहयामी, ऐसे म्हणून प्रातःकाळी संध्या करावी सुवेळी, आता सांगेन मध्यान्हकाळी ध्यान आवाहन पूर्वक, अभिभूरो सावित्री ध्यान, यौवनास्त माध्यान्ह, सांगेन ऐका ऋषीजन, एकचित्ते परियेसा, श्वेतांगी श्वेतवस्त्र वाहन असे वृषभ, पवित्र उकार रुद्रगण, दैवत पंचमुखा असे देखा, वरद अभय हस्त देखा, रुद्राक्ष माळा त्रिशूल धारका, यजुर्वेद असे देखा, अग्निष्ठोम फल जाणा, ओंकार शिखा मावा हयामी, छंद ऋषी नावा हयामी, श्रिय मावा हयामी, रिय मावा हयामी, आता सायं संध्या ध्यान, सांगेन ऐका विधान, एक चित्ते ऐका वचन, ध्यानपूर्वक सांगेन, अभिभूरो सरस्वती वृद्धा, जाणावी तुम्ही सायं संध्या, कृष्णांगी कृष्ण वस्त्र परिधाना, गरुड वाहन असे देखा, मकार विष्णू देवता, चतुर्भुज शंख चक्र रुद्रता, गदा पद्मधारण हस्ता, सामवेद सहित जाणा, वाजपेय फल जाण, सायं संध्या असे ध्यान, करावे ऐका तुम्ही ब्राह्मण, म्हणून सांगती श्री गुरु, ओंकार शिखा मावा हयामी, छंद ऋषी नावा हयामी, श्रिय मावा हयामी, बलमावा हयामी, पंचशीर्षोपनयने विनियोगा, प्राणवस्य परब्रह्म ऋषी, परमात्मा देवता गायत्री छंदा, उदात्त स्वरित स्वरा, अग्निर्वायू सूर्यदेवता गायत्री त्रिष्टू जगती छंदा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा देवता, ऋग्यजू सामानी स्वरूपाणी, आहवनी अग्नि गार्हपत्य, दक्षिणाग्नी उपस्थानानी, पृथिव्यंतरिक्ष ध्योस्थत्वाणी, उदात्तानुदात्त स्वरित स्वरा, पीत विद्युत श्वेतवर्णी, प्रातर्मध्यार्न तृतीय सवनानी, श्वेतज सप्राज्ञ स्वरूपिणी, जागृती स्वपन सुषुप्त्यवस्था, ऐसे त्रिपदा गायत्रीसी, सांगितले त्रिविध ध्यानासी, आता विधान जपासी, सांगेन ऐका एकचित्ते, ममोपात्त दुरित क्षय द्वारा, श्री परमेश्वर प्रीत्यर्थ जपे विनियोग, ओम नाभो वृधे म कंठे,
भू अक्षर मंत्रासी गायत्री असे छंदेसी अग्निर्देवता पर्येसी विश्वामित्र ऋषी देखा. षड्ज स्वर श्वेत वर्ण पाद स्पर्श उच्चारोण प्राणायामे विनियोगुण दुसरी व्याहती म्हणावी. भुवाक्षर मंत्रासी उष्णिक नाम छंदासी वायुर्देवता पर्येसी भृगुऋषी असे जाण. असे रूप श्याम वर्ण पाद स्पर्श रूप उच्चारोण करा तुम्ही ऐसे ध्यान जाणू मध्ये न्यासावे. प्राणायाम विनियोग मनोनी न्यास करावे भक्ती भावनी स्वाव्याहती मनोनी ध्यान करा भक्तीने. स्वाव्याहती मंत्रासी म्हणा अनुष्ठुप तू छंदासी सविता देवता पर्येसी भारद्वाज ऋषी जाण. स्वर गांधार पीतवर्णा कंठी स्पर्शोण मंत्र म्हणा प्राणायामे विनियोग जाणा तृतीय व्याहती मंत्रासी. ओम महामंत्रासी बृहती छंदासी बृहस्पती देवता पर्येसी वसिष्ठ ऋषी निर्धारे. मध्यम स्वर पिशंग वर्ण ऐसे करा तुम्ही ध्यान वेगे म्हणा नाभी स्पर्शोण प्राणायामे विनियोग जन मंत्र उच्चारासी म्हणा पंक्ती छंदासी वरुण देवता गौतम ऋषी पंचम स्वर असे जाण. रूप असे नीलवर्ण करा न्यास हृदय स्थान प्राणायामे विनियोगुण जना पंचन्यास ऐसे तपा मंत्र न्यासासी त्रिष्ठु छंद पर्येसी ईश्वर देवता कश्यप ऋषी दैवत स्वर पर्येसा. असे आपण लोहवर्ण स्पर्श करावे कंठस्थान प्राणायामे विनियोगुण न्यास करावा ब्राह्मण हो. सत्य म्हणतसे मंत्रासी करावे जगती छंदासी विश्वेदेव अंगिरस ऋषी निषाद स्वर जाणावा. रूप असे कनकवर्ण भ्रुवोर ललाटा स्पर्शुण प्राणायामे विनियोगुण न्यास करावा भक्तीने. इतुके न्यास करोणी हस्त ठेवा शिरस्थानी ध्यान करा विधानी सांगेन ऐका ब्राह्मण हो. शिरस्थान स्पर्शासी म्हणा अनुष्ठू छंदासी उच्चार प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाण. प्राणायामे विनियोगुण मग करावे गायत्री ध्यान. आपो ज्योती म्हणून मंत्र म्हणा भक्तीने ओम आपो ज्योती रसोमृत ब्रह्म भूर्भुवा स्वरो शिरसी येणे विधी. अंगन्यास करावे 24 अक्षरे मंत्रासी न्यास सांगेने एका एकासी एकचित्ते पर्येसी म्हणे पराशर ऋषी होतो. या त्रिपदा गायत्रीसी असे विश्वामित्र ऋषी देवी गायत्री छंदेसी वर्ण देवता सांगेन ऐसे त्रिपदा गायत्री मंत्रासी 24 अक्षरे पर्येसी पृथक न्यास पर्येसी सांगेन ऐक द्विजोत्तमा. तवर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी अग्निदेवता पर्येसी गायत्री मंत्र म्हणावा. वायव्य कोण स्थान त्यासी गुल्फन्यास करावा. स्थवर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वायू देवता पर्येसी देवी गायत्री छंद देखा. जंघस्थानी असे न्यास सौम्य रूप पिवळे सुरस सर्व पापे दहती पर्येस स्थवर्णाचे लक्षण. विवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी सोमदेवता पर्येसी देवी गायत्री छंद देखा. न्यास करावया जाणुस्थान इंद्रनील विद्युद्वर्ण ऐसे अक्षर विधान महारोग हरती देखा. तू वर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी विद्युदेवता पर्येसी देवी गायत्री छंद देखा. न्यास करा जानुस्थानी दीप्ती असे जैसावनी रूप असे सौम्यपणी भ्रूण हत्या पापनाशी. व वर्ण अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी सोमदेवता पर्येसी देवी गायत्री छंद देखा. सुवर्ण स्फटिक कांती गुह्यस्थानी न्यास बोलती समस्त अघौघ नाशती. रूपार्व वर्णस्थाना उत्तम रे वर्ण नाम अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वरुण देवता पर्येसी देवी गायत्री छंद देखा. निकार वृषण स्थान जाणा विद्युत प्रकाश रूप धारणा. बार्हस्पत्य नाम खुणा भक्ष पाप क्षालन. निवर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी बृहस्पती देवता पर्येसी देवी गायत्री छंद देखा. यकटी स्थान शांताकार वर्ण देह हत्या पाप ज्वलन. न्यास करावे सगुण विद्वज्जन ब्राह्मणा. य अक्षर म्हणावयासी असे विश्वामित्र ऋषी तारका दैवत पर्येसी देवी गायत्री छंद असे. भकारा नाभी कराण्यास कृष्ण मेघवर्ण सुरस पर्जन्य देवता संकाश गुरु हत्या पापनाशी. भवर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी
पर्जन्य देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. गो अक्षरा उदर न्यास ध्यान रक्तवर्ण सुरास. इंद्र देवता परियेस गो हत्येचे पाप जाय. गोवर्ण नाम अक्षरासी जाणावा विश्वामित्र ऋषी. इंद्र देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. देकारण्यास स्तनासी गंधर्व नाम देव परियेसी. स्त्री हत्या पापनाशी एकचित्ते परियेसा. देवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी. गंधर्व देवता परियेसी देवी गायत्री छंद देखा. वकार हृदय स्थान न्यास शुल्क रूप वर्ण परियेस. पूषा देवता असे त्यास वाणी जात पापनाशी. देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. स्य अक्षरा कंठ न्यास कांचन वर्ण रूप सुरस. मित्र देवता परियेस मार्जार कुक्कुट पाप जाय. स्यवर्ण अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. मित्र देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. मकारण्यास तालु स्थान पद्म तेजोमय जाण. वासुदेव असे खूण सर्व जन्म पाप जाय. मकार वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. वासुदेव देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. ही कारणासिकी करान्यास शंख वर्ण असे त्यास. वासुदेव देवता परियेस सर्व पाप हरण होय. ही वर्ण नाम मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी. मेरू देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. धिकारा नेत्रस्थानी न्यास पांडुर भास संकाश. सोम देवता परियेस पाणी ग्रहण पापनाशी. धीवर्ण नाम मंत्रासी तोची विश्वामित्र ऋषी. सोम देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. योकाराक्षर मंत्रासी भुवोर मध्ये न्यासी जे त्यासी. रक्त गौरवर्ण रूपेसी प्राणी वध पाप जाय. योकाराक्षर नामाक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी. यमदेवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. योकार ललाट स्थानी न्यास रूप रुक्मांभ संकाश. सर्व पाप होय नाश भक्तिपूर्वक न्यासावे. यो वर्णाक्षर मंत्रासी तोची विश्वामित्र ऋषी. विश्वे देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. नकारा उदित प्राणमुखा सूर्यासमान तेज देखा. अश्विनो देवता असे निका विराजमान परियेस. नकाराक्षर वर्णासी जाणा विश्वामित्र ऋषी. अश्विनो देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. प्रकाराक्षर न्यास करोणी दक्षिणे रूप असे नीलवर्ण. प्रजापती देवता जाण विष्णू सायुज्य पाविजे. प्रवर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. प्रजापती देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. चोकार वर्ण मंत्रासी न्यासीजे तया पश्चिम भागासी. कुंकुम रूप वर्ण त्यासी सर्व देव पदवी पाविजे. चोकार वर्ण मंत्राक्षरासी जाणावा विश्वामित्र ऋषी. सर्व देवता परियेसी गायत्री देवी छंद जाणा. दकाराक्षराचा उत्तरे न्यास शुल्क वर्ण रूप सुरस. करावे तुम्ही ऐसे न्यास कैलास पद पाविजे. दकाराक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी. रुद्र देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. याकार मूर्धा स्थानी न्यास सुवर्ण रूप सुरस. ब्रह्मस्थाना होय वास श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. या वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी. ब्रह्मदेवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. तकारण्यास शिखास्थानी निरुपम वैष्णव भुवनी. विष्णू रूप धरोणी वैकुंठवास होय जाणा. तकार वर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी. विष्णू देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा. ऐसे 24 अक्षर मंत्रासी न्यास करावे विधींसी. हस्त ठेवून या शिरासी आणिक न्यास करावे. शिरस्थानी न्यासासी म्हणावे अनुष्ठ छंदासी. ख्याती प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाणा. प्राणायामे विनियोग म्हणोनी ओ आपोस्तन स्पर्शोणी. ज्योतिर्नेत्र स्पर्शोणी रसोजिन्या न्यासावे. अमृतेती ललाटेसी मूर्घी स्पर्शोणी ऐसी. ब्रह्म भूर्भुवा स्वरो मासी न्यास करा येणे विधी. न्यास करोणी कर शुद्धी करा 3 वेळा. भूस्वाविन्यासोनी गायत्रीच्या 10 पदांनी. दशांगुली न्यासोनी पाद प्रमाण करावे. अंगुष्ठ मूल धरोणी कनिष्ठिका स्पर्शोणी. उभय हस्त न्यासोनी 10 पादांगुली न्यासावे. 24 अक्षर मंत्रासी अंगुली न्यास करा हर्षी. तर्जनी मूलाधारभ्येसी कनिष्ठिका पर्यंत. 12 अकैक हस्त करावे न्यास सुनिश्चित. षडंग न्यास समस्त प्राणवासहित करावे.
ॐ भूहिरण्यात्मने अंगुष्ठाभ्या नमः। ॐ भूप्रजापत्यात्मने तर्जनीभ्या नमः। ॐ स्वासूर्यात्मने मध्यमाभ्या नमः। ॐ महाब्रह्मात्मने अनामिकाभ्या नमः। ॐ जना ॐ तपा ॐ सत्य कनिष्ठिकाभ्या नमः। प्रचोदयात्करतलकरपृष्ठाभ्या नमः। ॐ तस्तवितु अंगुष्ठाभ्या रथयाय नमः। वरेण्यतर्जनीभ्या शिरसे स्वाहा। भर्गो देवस्य मध्यमाभ्या शिखाये वषट् धीमहि अनामिकाभ्या कवचायुः। धियो यो न कनिष्ठिकाभ्या नेत्रतयाय औषट प्रचोदयात्। करतलकरपृष्ठाभ्या अस्त्राय फट् उभयहस्ताङ्गुलिन्यास कुर्यात् अथ षडङ्गन्यास। ॐ भूहिरण्यात्मने हृदयाय नमः। ॐ भुवा प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा। ॐ स्वासूर्यात्मने शिखाये औषट। ॐ महाब्रह्मात्मने कवचाय हुं। ॐ जना ॐ तपा ॐ सत्य सोमात्मने नेत्रत्रयाय औषट प्रचोदयात्। सर्वात्मने अस्त्राय फट्। ॐ तस्ता हृदयाय नमः। ॐ वरेण्य शिरसे स्वाहा। भर्गो देवस्य शिखाये औषट धीमहि कवचाय हुं। धियो यो न नेत्रत्रयाय औषट प्रचोदयात्। अस्त्राय फट्। षडंगन्यास करोणी। अंगन्यास 10 स्थानी। त्यांची नावे सांगेन कानी। एकचित्ते अवधारा। पाद जानू कटिस्थानी। नाभी हृदय कंठ भुवनी। तालू नेत्र स्पर्शोणी। ललाट शिरी दशस्थान। गायत्री मंत्राच्या 10-15 पदांसी 10 स्थान अंगन्यासासी। तस्तवितुर्वरेण्येसी भर्गो देवस्य 5म स्थान। धीमहि म्हणजे 6 स्थान। धियो 7म स्थान। जाण योकारो 8म अंगन्यास पूर्ण। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी। नकार 9म मंत्रस्थान। प्रचोदयात् 10वे जाण। अंगन्यास येणे गुण करा तुम्ही द्विजोत्तमा। पादांगुष्ठ स्पर्श हर्षी शिखादारभ्य न्यासावे। अंगुष्ठाभ्या नमः। स्तगुल्फयोर्नमः। विजंघर्योर्नमः। तु जाणुभ्या नमः। व उरुभ्या नमः। रे गुह्याय नमः। निवृशनाय नमः। यकटिभ्या नमः। भन्याभ्ये नमः। गर्गो उदराय नमः। दे स्तनाभ्या नमः। व हृदयाय नमः। स्यकंठाय नमः। धी दंतेभ्यो नमः। म तालवे नमः। हि नासिकाय नमः। धी नेत्राभ्या नमः। यो भ्रुवोर्मध्याय नमः। यो ललाटाय नमः। नाशाडुखाय नमः। प्रदक्षिणमुखाय नमः। चो पश्चिममुखाय नमः। द उत्तरमुखाय नमः। या मूर्धे नमः। त शिखाये वषट ऐसे न्यास करोणी। पुन्हा पादांगुष्ठ धरोणी कटीपर्यंत न्यासोणी ऊर्ध्वन्यास करावे. नकार अंगुष्ठ स्थान स्तकार गुल्फ असे स्थान विकार जंघास्थान. ऐका ब्राह्मणा म्हणती गुरु. तुकार जानूर्वकार उर्वे वकार गुह्यपूर्वक स्पर्श निकारा उषण स्थान बर्वे तुकार कटिस्थान न्यास. शिखा धरोणी पादपर्यंत करावे न्यास उतरत त्याते सांगेन आदि अंत एकचित्ते पर्येसा. तळ नमा शिखाये विन्यस्य या नमा मूर्धी विन्यस्य द नमा उत्तर शिखाया न्यस्य चो नमा पश्चिम शिखाया प्र नमा दक्षिण शिखाया न नमा प्राड्मुखे यो नमा ललाटे यो नमा भ्रुवोर्मध्ये धी नमा नेत्रत्रये हि नमा नासिकयो म नमा तालो धी नमा दंतेषु स्य नमा कंठे व नमा हृदये दे नमा स्तनयो अर्गो नमा उदरे भव नमा नाभो प्रणवादी नमोत न्यास करावे. आकार नाभी उकार हृदये मकार मुखे नकार ललाटे मकार शिरसी हस्तेन नमस्कृत्वा अथ मुद्रा संपुट प्रकारी चतुर्विशती अवधारी सांगेन त्यांचा विस्तार परी
ऐका ब्राह्मण एकचित्ते श्लोक सुमुख संपुट चैव वितत विस्तृत तथा द्विमुख त्रिमुख चैव चतुपंचमुख तथा षण्मुखादोमुख चैव व्यापकाञ्जलिक तथा शकट यमपाश च ग्रंथित चोल्मुकोल्मुकम प्रलम्ब मुष्टिक चैव मत्स्यकूर्मो वराहकम सिंहाक्रांत महाक्रांत मुग्धर पल्लव तथा षण्मुखाधोमुख चैव व्यापकाञ्जलिक तथा शकट यमपाश च ग्रंथित चोल्मुकोल्मुकम प्रलम्ब मुष्टिक चैव मत्स्यकूर्मो वराहकम सिंहाक्रांत महाक्रांत मुद्गर पल्लव तथा शकट यमपाश च ग्रंथित चोल्मुकोल्मुक प्रलम्ब मुष्टिक मत्स्यकूर्म वराह सिंहाक्रांत महाक्रांत मुद्गर पल्लव मुद्राविन गायत्री मंत्र जप करिता सर्व व्यर्थ या कारणे करावे पात्र मुद्रापूर्वक जप करावा गोप्य करावा मुद्रायुक्त प्राणायाम करा निश्चित समस्त पाप क्षयार्थ मनोनी अष्टोत्तरीय संकल्पावे या गायत्री प्रथम पादासी म्हणा ऋग्वेद असे ऋषी भूमी तत्व परियेसी ब्रह्मा देवता त्रिष्टु छंद द्वितीय पाद गायत्रीसी यजुर्वेद असे ऋषी रुद्रदेवता प्राणापान व्यालत तत्वेसी जगती म्हणा अहर्निशी गायत्री तृतीय पादासी ऋग्यजु सामतत्वपरियेसी विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी समस्त पापक्षर्यार्थ विनियोग भूमिस्तंभ परियेसी गायत्री छंदासी म्हणावे ब्रह्मपदासी ब्रह्मदैवत जाणावे गायत्रीचे ध्यान सांगेन तुम्हा विधान एकचित्ते करा पठण श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गायत्री वरदा भयंकुश कशा शुभ्र कपाल गदा शंख चक्रमथार विद युगल हस्तैर्वर्हंती भजे ऐसे ध्यान करोनी जप करावा नासिकाग्र नयनी अंती षडंग न्यासोनी जप करायने परी गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते परियेसा मंत्रनाम असे विशेषाक्षरे दोन्ही पापहरे मकार म्हणजे आपुले मन त्रकार नाम आपुला प्राण मन प्राण एकवटोन जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदोनी पकारे जन्म पापदुरी चारी वेदांस मूळ एका गायत्री नामनाशी पातका याची कारणे करावानी का वेद पठन फळ असे ऐसा मंत्र न जरी जपे नर व्रथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतले फल पाविजे न करावा उदकी बैसोण त्वरित होय प्रज्ञाहीन याची कारणे सांगेन विस्तारोण अग्नितीनी विप्रमुखी आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नि उदक संपर्के त्वरित तेजत्व जाय अग्नींचे या कारणे उदक वर्जोणी बैसीजे उत्तम आसनी हस्तस्पर्शी नाभिस्थानी जपावा माळ धरोनिया उभेनी जपावा प्रातःकाळी बैसोणी की जे माध्यान्ह काळी अथवा उभा ठाकोनी उभय पक्षी करावा माध्यान्ही हृदयस्थानी जपावा माळ धरोणी हस्तमुखे स्पर्शोणी सायंकाळी जपावा बैसोनी जपावा सायंकाळी पहावा वृक्ष निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी नासाग्रानयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी जपणे मिला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ संन्यासी यासी सहस्र मुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टाविंशती तरी करी अशक्ती होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष मानसी मध्यम गोप्य सुमुखेसी अक्षरे प्रगट वाक्येसी कनिष्ठ पुकार परियेसा त्रिपाद असती गायत्रीसी मिळोनी न म्हणावी परियेसी म्हणता होय महादोषी महानरक अवधारा पृथक करोनी त्रिपदासी जपा मंत्र अतिहर्षी ब्रह्महत्यादी पापे नाशी अनंत पुण्य लाधिजे अंगुष्ट जपे एक पुण्य पर्वांगुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रवालमाला सहस्त्रफळ स्फटिकमणी 10 सहस्त्र मौक्तिके पुण्य लक्षाधिक पद्माक्षी निर्गुण जप 10,00,000 पुण्य असे कोटुगुणे स्वर्णमाला कुशरुद्राक्ष अनंतफला जप करा नित्यकाळा गोप्यमाला धरुनिया गोप्यमाला कर कमळी जप करा निश्चली सौख्य पावे अनंतफळी श्री गुरु म्हणती ब्राह्मणा ते जप करिता अनुलंघी जे मेरू
उल्लंघिता पाप बोलिजे अपारू प्राणायाम केलिया त्रिवारू मेरू लंघन पाप जाय. गायत्री जप 3 दिवस प्रत्यही करावा एकादश सर्व पातके होती नाश त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोत्तर शत जप करिता अघोर पातक जाय त्वरिता करोणी सहस्र जप एकाग्रता उपपातके नासती महापातकादी दोषासी कोटी जप करावा परीयसी. जे जे कर्म इच्छिसी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पहावे मागे पुढे शूद्रादिक यातीकडे संभाषण न करावे. द्रव्य घेऊन एखाद्यासी जपता होय अनंत दोषी चांडाळ योनीत भरवसी जन्म पावे परीयसा. कंडू नये शरीरा पुले नेनता जरी इतुके घडले क्षोत्राचमन करा वहिले दोष नाही अवधारा. ब्राह्मणाचे दक्षिण करणी सप्तदेवता ऐका त्रिर्गुणी स्पर्श करिता तक्षणी पापे जाती परीयसा. दृष्टी पडता चांडाळासी द्विराचमणे शुद्ध होसी संभाषण झाली आपतितासी आचमन स्नान करावे. जपता निद्रा येई जरी अधो वायू जांभई आलियावरी क्रोधरूपे जपता जरी पापरूपे अवधारा. मौन्य करावे हे उत्तमी अगत्य बोलिजे संधीविषयी तद्विष्णू मंत्र जपता कर्मी पापे जाती सकळीक. नेनता घडे इतुके जरी आचमन करावे क्षोत्री अग्नी सूर्य धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा. ऐसा जप करावा विधीने मन कामना होय पूर्ण ऐकती समस्त ऋषीजन म्हणून सांगे पराशर. गायत्री जपावी ऐशी प्रातःकाळी म्हणा मित्रस्य ऋषी उदुत्य मंत्र माध्यान्हेसी इममे वरुण सायंकाळी. शाखा परत्वे मंत्र असती म्हणावे विधी जैसे असती गोत्र प्रवर म्हणा भक्ती वृद्धाचाराप्रमाणे. चारी दिशा नमोनी प्रदक्षिणा करावी सगुणी गोत्र प्रवर उच्चारोणी नमस्कार करा परीयसा. ऐसी संध्या करुण मग करावे औपासण सांगेन त्याचे विधान श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. साय प्रातवेला दोन्ही औपासण करावे सगुणी मिळोनी न करावे द्विजननी सर्वांनी पृथक पृथक हेची जाणा. न करावे वेळनी आळंध्यांत भूमीवरी न करा नित्य स्थंडिली करावे विहित अथवा उदके स्मारवावे. कुंडी स्थापोणी अग्निसी करावे नित्य उपासनेसी वारा घालो नये त्यासी हाते पर्णी आणि सुपे व्याधिष्ट पर्णवाते होय सुपे दरिद्र धनक्षय मुखे फुंकिलिया आयुष्य जाय हस्तमूली होय मृत्यू. फुंकणी अथवा विंझण्यासी वायू घालावा अग्निसी काष्टे समृद्धी परीयसी ज्वलित असावा अग्नी देखा. ज्वाला निगती जय स्थानी आहुती घालावी तया वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये. समिधा पुष्पे दुर्वा देखा आणो नये शूद्रे ऐका होमद्रव्ये होती विशेखा सांगे नणावे परीयसा. साडी सावे निवार तंदूल असती मनोहर गोधूम जव निर्धार यावनाळ मुख्य असे 60 दाणे मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिकण कीजे अथवा न्यून घृत संपर्क करावे. घृत नसेल समयासी तिल पवित्र होमासी तिळांचे तैल परीयसी तेही पवित्र असे देखा. उपासन केलियावरी ब्रह्मयज्ञ तर्पण करी सांगेन विधी अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. मुख्य सकळ प्रातःकर्म सारोणी ब्रह्मयज्ञ करावा माध्यान्नी उपासनादी कर्मे करोणी मग करावा ब्रह्मयज्ञ. उदक सन्निध मुख्य स्थानी करावे तर्पण ब्राह्मणी प्राणायाम 3 करोणी विद्युदसी मंत्र जपावा. दुर्वा घेऊनी दक्षिण करी पूर्वमुख अथवा उत्तरी बसावे वाम पादावरी दक्षिण पाद ठेवूनी उभय हस्त संपुटेसी ठेवावे दक्षिण जाणुवासी. म्हणावे 3 प्रणवांसी मग म्हणावे ऋचाक्षर ओम भू ऐसे म्हणून त्रिपदा गायत्री उच्चारोणी तस्ता म्हणून मग जपावी 10 वेळा. स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसी अनध्याय होय तया दिवसी एक ऋचा म्हणा 50 तोही नये एखाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी. नमो ब्रह्मणे मंत्रासी 3 वेळा जपावा. वृष्टीरासी मंत्रासी जपोणी स्पर्शावे उदकासी तर्पण करावे परीयसी. ऐक ब्राह्मणा एकचित्ते ब्रह्मयज्ञ करावयासी द्रव्य दर्भ परीयसी.
वसुरुद्र आदित्यासी तृप्त समस्त देव पितर. एखादे दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री, जप करावा गायत्री वेद पठन फल असे. देवदर्पण कुशाग्रेसी मध्यस्थाने तृप्त ऋषी, मुळे पितृवर्गासी तर्पण करावे परियेसा. न करावे तर्पण पात्रात, करावे आपण उदकात. भूमीवरी घरी नित्य निषिद्ध असे करू नये, दर्भ ठेवून भूमीवरी तर्पण करावे अवधारी. विधियुक्त भक्ती पुरासरी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. तीळ धरोणी आपुल्या करी, तर्पण करावे अवधारी. ठेवो नये शिळेवरी, भूमी काष्टपात्री देखा. रोमकूपादी स्थानी देता देखा, तीळ ठेविता पावती दुःखा. तीळ होती क्रमी ऐका, निषिद्ध बोलती स्थाने पाच. घरी तर्पण करावयासी, तीळ अग्राह्य परियेसी. करावे आपण उदकासी, ऐका समस्त ऋषीजन. श्वेत तीळ देवांसी, धूम्रवर्ण ऋषीजनांसी. कृष्णवर्ण पितरांसी, तीळ तर्पण करावे. यज्ञोपवीती सव्य देवांसी, निविती करावी ऋषींसी. अपसव्य पितरांसी, तर्पण करावे येणे रीती. देवासी अंजुली एक, ऋषीसी अंजुली द्वय सम्यक. पितरांसी अंजुली त्रिक, तर्पण ऐसे करावे. स्त्रियांसी अंजुली एक देखा, व्यतिरिक्त बंधूसी एक. सपत्नी आचार्य नामिका, द्वयांजुली करावे. देव ब्रह्म ऋषीश्वरांसी, अक्षता मुख्य तर्पणासी. कृष्ण तिल तर्पण पितरांसी, अनंत पुण्य परियेसा. आदित्य शुक्रवारेसी, प्रतिपदा मघा नक्षत्रासी. षष्ठी नवमी एकादशीसी, तिल तर्पण करू नये. अथवा विवाह उपनयनासी, जन्म नक्षत्र जन्मदिवसी. आपुल्या घरी शुभ दिवसी, तिल तर्पण करू नये. जधी न करी तिल तर्पण, उदके मुख्य करा जाण. मुद्रिका हस्ती सुवर्ण, दर्भ पवित्रे करावे. पाय न धुता मंगल स्नान, तिला विन करिता तर्पण. श्राद्ध करी दक्षिणे विन, निष्फल असे अवधारी. निषिद्ध बोलिले ज्या दिवसी, तर्पण करावे उदकेसी. दीपवाळी चतुर्दशीसी, करावे तर्पण परियेसा. अंगारक कृष्ण चतुर्दशीसी, करावे तर्पण परियेसी. यमाचे नावे विधींसी, यज्ञोपवीत सव्याने. एक एक तीळ घेऊनी, त्रिवार अंजुली देऊनी. यमाचे नाव उच्चारुनी, तर्पण करावे भक्तीने. यमाची नावे त्रयोदशी, सांगेन ऐका विस्तारेसी. यम धर्मराजा परियेसी, मृत्यू अंतक चौथा जाणा. सर्वस्वत काल देखा, सर्वभूत क्षय ऐका. आठवा औदुंबर नामिका, निलाय परमेष्ठी 10 जाणा. वृकोदर चित्ररेखा, चित्रगुप्त त्रयोदशिका. प्रत्येक नामे म्हणून एकेका, नदीत ध्यावे परियेसा. समस्त पातके नासती, रोगराई न पीडिती. अपमृत्यू कधी न येती, ग्रह पीडा न बाधे. शुल्क पक्षी माघ मासी, तर्पण करावे अष्टमीसी. भीष्म नामे परियेसी, वर्ष पातके परिहरती. ऐसे तर्पण करोनी सूर्यनामे अर्घ्ये, तिन्ही ध्यावी समस्त द्विजजनी. म्हणे नृसिंह सरस्वती, सिद्ध म्हणे नामधारकासी. कृपामूर्ती स्वामी कर्मविधीसी, सांगता झाला ब्राह्मणासी. येणे परी विहिताचार, म्हणे सरस्वती गंगाधर. ऐसा ब्राह्मणांचा आचार, वर्तता होय मनोहर. सर्वाभिष्टे साधतील. इति श्री गुरुचरित्रामृत नामधारक शिष्य संवादक वेदोपनिषदम तीर्थार्थ आचार निरूपणाध्यायः. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे आहिक निरूपण नाम षत्रिशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. ओ श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.